KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे. यंदाचं हे 48वे वर्ष आहे. आज कराडचे भाग्यविधाते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाणांचा सर्वार्थानं अभ्यास करणारे वक्ते व्याख्याते आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करावं. कोरोनाच्या महामारीनंतर भेटतोय आणि खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आज 25 नोव्हेंबर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची 37वी पुण्यतिथी. तर समस्त शहरवासियांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करते. आज या व्याख्यानमालेचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील सर व इतर उपस्थित मान्यवर रसिक बंधू भगिनींनो, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील वैचारिक चळवळीची मुहूर्तमेळच. त्यांच्यासारखा धुरंधर मुत्सद्दी राजकारणी, समर्पित समाजकारणी, चिकित्सक अर्थकारणी, हृदयस्पर्शी साहित्यिक आणि तळागाळातील शेतकऱ्यांची जाण असणारा कृषीतज्ञ आपल्याला लाभलेत हे आपले भाग्यच होय. त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळावी या हेतूनेच सन 1973 सालापासून ही व्याख्यानमाला सुरू झाली. यशवंतरावजी चव्हाण व्याख्यानमाला व शारदीय व्याख्यानमाला या पंचक्रोशीतील लोकांच्या वैचारिक, सामाजिक व सांस्कृतिक समृद्धीस कारणीभूत होत आहे. गेले 47 वर्ष अव्याहत चालू असलेल्या या व्याख्यानमालेत आजपर्यंत अनेक प्रज्ञावंतांनी आपले विचार धन समर्पित केलेले आहे. त्यातील संपादित अंश पुस्तक स्वरूपाने प्रसिद्ध करताना नगर प्रदेश खऱ्या अर्थाने कृतज्ञ झाल्यासारखे वाटते. ही स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना वाहिलेली खरीखुरी श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. आजचा काळ हा इंटरनेट आणि मीडियाने व्यापलेला काळ आहे. सांगण्यास थोडी खंत वाटते, पण वस्तुस्थिती हीच आहे की आजच्या पिढीतील वाचन, क्रियाशीलता आणि ज्ञानाची गोडी लोप पावत चाललेली आहे. अशा अवस्थेत सुद्धा आपण सर्वजण इथे उपस्थित राहता आणि असे सामाजिक ज्ञान वृद्धिंकन करणारे कार्यक्रम करतात. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते, आभार मानते. आपल्यासारख्या चोखंदर अभिरुची संपन्न श्रोत्यांची साथ आजपर्यंत आम्हास लाभलेली आहे. मी डॉक्टर आनंद पाटील सर यांच्या व्याख्यानमध्ये शुभेच्छा देते आणि थांबते. निवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख गोवा विद्यापीठ संस्कृती महामंडळाच्या सदस्यपदी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय संज्ञा, संकल्पना आणि सिद्धांत यांच्या आधारे सहसंदर्भ आणि पुराव्यावर त्यांनी महाराष्ट्राला आधारित एक पुस्तक पारंपरिक शिवचरित्र नाही किंवा गोष्टीरूप इतिहास नाही, कथा कादंबऱ्यांसारखा ग्रंथ शब्द बंबाळ नसून निवेदनात पाहून जात नाही, सबब पुस्तकाला सुलभीकरणाचा शाप नाही, तुलनात्मक सांस्कृतिक प्रतिमा अभ्यास हा नवा प्रवाह मराठी साहित्यात त्यांनी आणला आहे. केम्ब्रिज विद्यापीठानं
आशियातले नामवंत तुलनाकार, साहित्यिक आणि समीक्षक म्हणून त्यांची दखल घेतलेली आहे. त्यांचे दीर्घलेख ऑक्सफोर्ड, केम्ब्रिज विद्यापीठात अभ्यासास आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. या पुस्तकानंच त्यांची महाराष्ट्राला खरी ओळख झाली. तरी पण जाणीवपूर्वक हे पुस्तक त्यांनी कुठेही पुरस्कारासाठी पाठवलं नाही किंवा यासाठी कोणताही पुरस्कार स्वीकारला नाही. हे विशेष. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या यशवंतराव चव्हाण साहेब या व्याख्यानमालेसाठी आपण आलेले सर्व कराडच्या पंचक्रोशीतून आलेल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. सर्व ज्ञात अज्ञात पत्रकार बंधू, मीडियावाले आणि ज्यांनी या व्याख्यानमालेला सहकार्य केलं त्या सर्व शासकीय, प्रशासकीय, कला, क्रीडा, कृषी, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नजर चुकीनं कुणाचं नाव राहिलं असल्यास मी दिलगीर व्यक्त करतो आणि आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद कराल सर. व्याख्यानमालेला प्रारंभ करण्यापूर्वी आपणाकरता एक निवेदन आहे. कराड नगरपरिषद कराड आणि समर्थ भारत परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं कृष्णाकाठ सप्ताह अंतर्गत 3 दिवसीय पर्यावरण व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर 2021 रोजी याच ठिकाणी 5:15 वाजता ही व्याख्यानं होणार आहे. तरी या व्याख्यानाचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. यानंतर आजचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर आनंदराव पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. नाशिकच्या विद्यापीठाने ते आधी छापलं, रद्दी छापलं. विद्यापीठ फार भ्रष्ट आहेत त्या दिवशी मला कळलं. म्हणून आम्ही स्वतः प्रकाशन कोल्हापुरात केलं आणि त्याचे 1 वर्षाच्या आत संपूर्ण आवृत्ती संपली. हे यशवंतरावांची पुण्य आहे. त्याला मित्र हो नागपूरच्या संस्थेने पुरस्कार द्यावा. इतिहास परिषद मंडळाने, साहित्य परिषदेने यशवंतराव गौरव पुरस्कार मला दिलेला आहे. झाला मला गौरव, माझं नाव चिकटले. मित्र हो त्या दिवसापासून माझ्या प्रार्थनेमध्ये 3च नाव असतात. मी तसा धर्मगोळा नाही. मला माझं आडनाव, माझे पूर्वज, आता जो उल्लेख केला, महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी. मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे. आत्मस्तुती म्हणून बोलत नाही. मी हलगी तापवून खेळाचे रंग काढणार आहे. कोल्हापूरचं आहे. पंचगंगेचं पाणी प्यालं पण पचपचीत झालो नाही, कारण कृष्णेचं पाणी प्यायला मिळालं. अशा परिस्थितीत वाढलेला मुलगा इतिहासाचं पुस्तक का लिहितो? महाराष्ट्राला माहीत नसलेला, प्रस्तावनेत उल्लेख थळ केलेला आहे की शिवाजी महाराजांच्यावर इतका अन्याय झालेला आहे की खरोखर महाराष्ट्राला माहीत नाही. छत्रपती हा बोगस शब्द आहे. राजे लोकांचं डोकं टाळकं उठायची पाळी आहे. गावगाडा पुस्तक वाटा, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, हिंदू बनारसच्या, काशीच्या. मी यशवंतराव साहेबांच्यावर बोलणार आहे कारण ते प्रति शिवाजी आहेत. आधी मूळचा शिवाजी सांगितल्याशिवाय प्रति शिवाजी कळत नाही. मला आत्ता कळलं. नाहीतर पुस्तकाचं त्याच पाठांतर करून आला आणि तोच सांगतो असं तुमचा गैरसमज होईल. मी खरोखर चांगलं वाचलेला माणूस आहे. कुमार केतकरनी वाक्य वापरलेलं आहे की यशवंतराव चव्हाणांचं समग्र पुस्तकं, मला सुद्धा यातलं काही माहीत नव्हतं. वसंतदादाने आठवण लिहिलेली आहे की साहेबांच्या गाडीत 10 पुस्तकं 12 पुस्तकं असायची. जायची खिशात पैसे नसले तरी पुस्तक खरेदी करायचे. पण कुठली? राम जोशींना म्हटलं नेमकी कुठली पुस्तकं वाचत होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर आणि कार्यावर नेमका काय झाला? तुम्हाला मित्र सांगतो, संपूर्ण त्यांचं रजिस्टर झेरॉक्स करून दिले कुठलीही मदत नसताना, कुठेही भीक मागितली नाही. आणि त्या पुस्तकाचं भाग्य एवढं उजाडलं. तर आधी शिवाजी सांगतो थोडासा, कारण काशी बनारसला जो फुकटच्या जेवणावळी जीवन काहीही काम न करता आयुष्य वाया घालवतो तो छत्रपती. का शब्द दिला हा? हे कारस्थान सांस्कृतिक आहे. मी सांस्कृतिक अभ्यासाचा भारतातला आघाडीचा प्राध्यापक आहे. माणूस ही संस्कृतीची निर्मिती असते. माझं आडनावच मला माहीत नाही, पण पाटील शब्द उच्चारला की पाटील गावचे सिनेमे भरपूर निघाल्यामुळे बदमाशच असतो. तर माणसाला घडवतात, रचवतात. तुमचा आजचा विनोद सांगतो, किती महाराष्ट्रीय अज्ञानाच्या उत्पादनाची फॅक्टरी आहे असं माझं वाक्य आहे. लेखवर हे स्वप्न लिहिलेलं आहे, पण कुणी माझा निषेध केलेला नाही. कारण पुराव्याशिवाय एकही विधान न करणारा लेखक म्हणून माझं नाव झालेलं आहे. मर्ढेकरांच्या वरती तुम्हाला सर्वांना माहिती आहे उंदराची कविता, पिपाते मेले उंदीरच्या, आणि आधुनिकतेचा बाप म्हटलेला आहे. 450 पानाचं पुस्तक लिहिण्याच्या प्रस्तावनेत वाक्य आहे, मर्ढेकरांवर माझंही प्रेम आहे त्या कवितेवर, आधुनिक होते म्हणून मला आवडतात त्या. परंतु तुलना केल्याशिवाय जगामध्ये ज्ञान निर्मिती होत नाही
आणि महाराष्ट्रातल्या माणसाला तुलना आवडत नाही. आणि ती तुलना ही ज्ञानाचं उत्पादन आहे, केंद्र आहे, आणि त्याचा मी पहिला प्राध्यापक आहे भारतातला. हे मला जाहिरात करायला लागते. त्याचं कारण जेव्हा मी मित्र विषय निवडला होता 1818 ते 1947 मराठी नाटकावरील इंग्रजी प्रभाव, त्यावेळेला वाचनच सांगतो मी, वाचन माणसाला कसं बदलतं हे स्वानुभवातून सांगतोय. आणि मला तुकारामाचा अभंग आठवतो आता. आजी बरवे झाले मज माहेर भेटले, आजी बरवे झाले मज माहेर भेटले, डोळा देखिले सज्जन निवारला भागसीन. माझा सगळा सीन निवारलेला आहे, कारण कराडमध्ये मी बोलतोय. इथं बोलत असताना मी जबाबदारीनं बोलणार आहे. हे प्रास्ताविक कशासाठी मला ते विठ्ठलराव पाटील आठवतात, पी डी पाटील साहेब आठवतात, कारण त्यांना ते भाषणाची कॅसेट ऐकवली होती. अरे पाटलाचं पोरगं एवढं कसं काय अभ्यास निघाल, अशा तऱ्हेचे उद्गार आहेत त्यांचे प्रेमाचे. हे कराडचे सद्गुरू गाडगे महाराजांचे मठ म्हणतात. गाडगे महाराजांची माझ्या मनात एकच आठवण आहे की स्वतःचा मुलगा मेला असताना कोकणामध्ये व्याख्यान होतं, खाडे पाटीलला त्याचं कीर्तन होतं. पोस्टमन तार घेऊन आला आणि तो म्हटला, अरे बाबा मला कुठं वाचता येतं, मी अंगठे पाहतो. पोस्टमन रडत होता, त्यालाही वाचता येणार. एका माणसानं तार घेतली आणि ती वाचून दाखवली, बाबा तुमचा एकुलता एक मुलगा शिवाजी पुत्र चावून मारला पुण्यात. हा म्हातारा दगडाच्या चिपड्या केल्यासारखा वाचवायचा असा. दगड दोन घेतले, उठला आणि आयसे गेले कोट्यानं कोटू, रडू कसा ऐकण्यासाठी. दाखवा मला संत आजचा आसाराम बापू. तेव्हा इतका फरक आहे की आडा आणि अंगठे बहादूर परीट समाजाचा संत ज्या महाराष्ट्रात झाला तिथं चोर तितकेच आहेत. दिवाळ्यात घेतला एक शिवायसाठी, त्याचं नाव आहे शिव भक्ती. संपादक आहे, 84 वर्ष वय. त्याला फोन केला, ही रद्दी का छापली म्हणून, असा सरळ शब्द वापरला. पत्रकार आहे, जुने लेख छापलेत. माझ्या त्या पुस्तकामध्ये शिवायच्या अजून एक मोठ्या माणसाचा अपमान करतो असं नव्हे. मर्ढेकरांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले त्यांच्यावर 250 पुस्तकं आहेत, 1000 प्रबंध आहेत, पण समग्र अज्ञानाचं उत्पादन आहे हे सिद्ध करणारा हा ग्रंथ आहे. प्रत्येक विधानाला पुरावा दिलेला आहे. अनंत पाटील यांचं एकही वाक्य नाही. तेव्हा कृपा करून मी हात जोडून सांगतो की मी जे बोलणार आहे त्या प्रत्येक विधानाला पुरावा आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, कारण संस्कृती अभ्यासाचा नियम असा आहे की जात धर्म पंथ सगळ्याविषयी स्पष्ट बोलावे, म्हणजे पाणी नितळतं. नाव घेऊन बोलावे. आणि शत्रू निर्माण करण्याची कला म्हणजे माझा विषय. तुलना नको असते. पाटलाची तुलना कांबळेशी केली तर आग पेटली आणि पुष्करण्याशी केली तर भूकंप झाला. ही ज्या संस्कृतीची व्यवस्था आहे तिथं खरं सांगावं लागतं आणि तसा कुणीतरी जन्मावा लागतो. मी मर्ढेकरांचं समग्र साहित्य इंग्रजीतून घेतलेलं आहे दाखवून दिलं. कुणीही तोंड महाराष्ट्रात उघडलेलं नाही. तेच नेमकं शिवाजीबद्दल झालं. मी घाबरून होतो, कारण पानसऱ्यांचा खून झाला होता आणि मी तर नाव दिले महाराष्ट्राला माहीत नसलेला सम्राट शिवाजी. तर महाराजांना मी सांगितलं, छत्रपती या शब्दाचा अर्थ असा आहे, मंत्राचा हात छापला आहे. गागा भट्ट पैसे घेऊन आला होता आणि पदव्या विकायचं काम चाललं होतं. ते आता नवं नाही. आता सुद्धा विद्यापीठ पदव्या विकतात, त्यावेळेला ब्राह्मण लोक विकत होते. 700 होऊन दिले होते. त्याच गागा भट्टानं पेशव्यांच्याकडनं नंतर पुढं काय केलं ते सांगतो. त्या बाजीरावाचा भाऊ स्वतः गेला सगळं पुन्हा लुटून होळकरांच्या सहित. काय इतिहास तुम्ही खरा सांगत नाही, समोर खोटा इतिहास. मी इतिहास सांगतो. हे अशा परिस्थितीमध्ये हा प्रतिशिवाजी का म्हणतात याचं कारण मला शोधायचं आहे. ते मी यादी सगळी पुस्तकं तुमची रजिस्टर करून नेली. वाचायची म्हटलं तर 3 तास बोलेल. सप्ताह तुम्हाला ठेवावं लागेल, पाटलाचा सप्ताह म्हणून. ते कीर्तन मी करणार नाही. यशवंतरावांच्या वाचनावर बोलणारच आहे. हे सगळ्या नोट्स आहेत माझ्या. परंतु मी सांगतोय ते असं की मराठ्यांच्या थोर स्त्रिया असं विजय चोरमाऱ्यानं पुस्तक काढलं तेव्हा आम्हाला आमच्या बायका किती श्रेष्ठ होत्या ते कळलं. आणि म्हणून मी मराठ्यांसाठी एक वाक्य लिहिलेलं आहे एका लेखात. मराठी म्हणजे माती, जमिनीवर कायमचं प्रेम आणि सगळं माती करत जाणं. माती मळी, मळी म्हणजे कोल्हापूरची मळीची दारू, आणि मळणी म्हणजे बैलासारखं फिरत राहणं. देवट्या काय त्या तुमच्या खांबाभोवत्या तिवड्या होती. हा म्हणजे मराठा समाज. अशा समाजामधून ही माणसं कशी तयार झाली मला पडलेला प्रश्न आहे. कारण मी त्या अवस्थेतून गेलो. आमचा आडनाव संपाळ, बापजी आधी हुजरे होते वगैरे यादव सम्राटांचे, ते आता शोध लागला. ते सगळा इतिहास नको होते. मला आत्ता अभिमान वाटला की इतिहासातल्या बायकांची नावं, पुरुषांची, माझं पूर्वजाचं नाव आहे मला आता कळावं. मरताना एवढं सांस्कृतिक अज्ञान, मग साक्षरता कुठं आहे?
युरोपमध्ये 1955 साली एक मोहीम सुरू झाली होती, भयंकर अभ्यासक्रम. मग अभ्यासक्रम भयंकर आहेत यासाठी पुस्तकं जाळायची जाऊन लोक वर्गात, हे कालबाई हे टाका. अहो, अमात्य नीती, रामचंद्र पंत अमात्य नीती, शिवाजीने केलेलं काम आणि कारकुनाची नीती वर्गात शिकवायची. त्या विबी कोलतेनं पुस्तक लेख लिहिला होता, कारकुनाची नीती जगात कुठं नाही. कारकुना पगारी नोकर असतो. आणि शिवाजीची नीती, आता ते फाळकेनं पुस्तक काढले, संभाजीची नीती, बापाची नीती गेली कुठं. एवढा कारभार गोंधळाचा. अहो, जे मुसलमान इथं आले, आता मी परवा सूचना केली, तुम्ही सगळं डबक्यातलं सांगताय, जगातलं काहीतरी बघा. तिथे एक पुस्तक आहे संगम नावाचं, कृपा करून बघा. माझ्या मित्राने कळवले मला, मी 10,000 रुपये तुला देतो, तू जाहीरपणे सांग की हे पुस्तक सगळं कळलं. असं कुणीही कळवावं, प्राध्यापकानं, दुसऱ्या माणसानं. मला हे समग्र पुस्तक कळवं ना, आमच्या देखत्याची मुलाखत घ्यायची तासभर, काय कळलं म्हणून. जगातले 15 निबंध करून ते पुस्तक केलेलं आहे. का केले तर आणि मराठी पुस्तक आहे हो. पण ते पुस्तक मगाशी मला कोणतरी मित्र म्हटला, कराळे सरांच्या बरोबर होती त्यापैकी, ते बाबा शिवाजी फार जड आहे, तासभरात एक पान कळत नाही. पण मराठीत लिहिले ना, मग मराठीतलं कळत नसेल तर मग काय नेमका घोटाळा आहे. म्हणजे तुम्ही सुलभीकरणाच्या शापाचे मंत्र तंत्र आणि काय ते पंचतंत्र आणि अहितोपदेशाचे सुलभीकरणाचे बळी आहात. हे मला कधी कळलं. सुरुवातीला गोड सांगतो, यशवंतराव कळायला फार ताकद पाहिजे. खरे यशवंतराव कळणं कठीण आहे, कारण त्यांनी जी पुस्तकं वाचलीत ना, त्यांची नावं कोणाला माहीत नाहीत. त्या संपादकानं शिवभक्तमध्ये लिहिले, त्याचं मला एक वाक्य आवडलं. त्यांनी पुस्तकात घेतले, जिजावर पुस्तक लिहितो मी आता, आणि जिजाबाईच्या पुस्तकाला नाव काय दिलं माहिती का, जिजाबा शब्द बंद करावा. जय भवानी जय शिवाजी ही सुद्धा चुकीची घोषणा आहे. कारण भवानीने तलवार दिली म्हणजे तुम्ही धर्मश्रद्धा वाढवताना माणसाचं पराक्रम मातीत घालता. अरे तुम्ही छत्रपती करतात, मंत्र असा आहे, तू शूद्र आहेस, तुला सुगंधी स्नान घालून आम्ही पवित्र केला आहे, तुझ्या डोक्यावर छत्र धरतो आणि आशीर्वाद देतो की या हद्दीत तू धर्माच्या आज्ञेप्रमाणे राज्य कर. या मंत्राचा अर्थ आहे. का म्हणून त्या थोर माणसाला गाडायचा. अहो, कर्नाटकामध्ये बंगळूरला जिजाबाईनं काढलं होतं का, तिच्याबद्दल काय टाकलेली ऐकू, आणि मत्सरातनं आली आणि शिवाजी निरीक्षण होता. असले उद्गार आहेत फुल्यांच्या पोवाड्यामध्ये. हे अज्ञान काढणार कधी. तसंच नेमकं यशवंतराव साहेबांच्या बद्दल झालेलं आहे. कारण त्यांना अभिजात रसिक आणि खरा जातीवंत लेखक होता. पार्लमेंटमध्ये वाद नुसते वाचले तुम्ही तरी आज त्या लायकीचा बोलणारा अभ्यासू माणूस दाखवा. तो संपादक म्हणतो असा मी हा अंक पुन्हा लेख छापतो एकत्र. याचं कारण आज मला तसा यशवंतरावांचा किंवा तसा शिवाजीसारखा वागणारा बोलणारा अभ्यासू नेता दाखवा, म्हणून मी तो अंक विकत घेतला, त्याचा उल्लेख केला आहे. मग असा जर प्रश्न पडला असेल तर ग्रंथाने रचलेला आणि रिटायर झालेला मराठीच्या प्राध्यापकानं 10 पुस्तकं लिहिणाऱ्या प्राध्यापकानं व्हॉट्सअपवर टाकलंय काय, पाटलांचं शीर्षक चुकीचं आहे. मी तरी लिहिलं त्यावर की बाबा तसं नाही, 4 पुरस्कार मिळालेलं पुस्तक आहे. आणि त्याला सिद्धांत मात्र कळलं, कारण आपल्याला अक्कल नाही. रचना म्हणजे केवळ अमुक गोट रचणे, भिंत रचणे, अंक रचणे एवढाच अर्थ आहे. तसं नाही, त्याचा सिद्धांत तयार झालेला आहे. संपूर्ण समाज रचलेला असतो, कुणीतरी तो रचत असतो, माणूस रचत असतो. मला तर रचलं आईबाबानं, शिक्षकांनी, संस्थेनं, आणि बोलायला शिकवलं ते असतं. इथल्या रोटरी क्लबमध्ये भाषण करताना शुद्ध मराठी येत नसताना मला पहिला नंबर मिळाला आहे. त्यामुळे कराडची आठवण मी विसरणार नाही. रोटरी क्लबमध्ये व्याख्यान द्यायला 15 ऑगस्टला असतात, ते तुमच्या कार्डमध्ये दिलेलं आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की स्वतःला रचणं. फ्रान्समध्ये सिद्धांत तयार झाला, माणूस रचला जातो. उदाहरणार्थ तुम्हाला पंचतंत्राच्या गोष्टी रचला आहे, त्या समग्र गोष्टी खोट्या आहेत, कुणी सांगितलं आजपर्यंत. माझ्या अक्षरशः मुंग्या त्या अंगाला, आणि त्या दिशेने ह्या माणसाने विचार केलेला आहे. खरं खोटं पुस्तकाच्या नोट्सबद्दल मग असे एक वयोवृद्ध मित्र बोलत होते की त्यांच्या पुस्तकावरती खुणा आहेत. मी ते सगळ्या बघितलेल्या आहेत. मला लाज वाटली स्वतःला त्यांचा शब्द सगळा बघून. इंग्रजीचा प्राध्यापक तुझ्या घरात किती 10-5 पुस्तकं आहेत का, त्यांचं ते सगळं बघितलं. कोपऱ्यात गेलो, खरोखर रडायची वेळ आली मला. चीनचा संरक्षण मंत्री झाल्यानंतर राव नावाच्या माणसाने हे सांगतो मला हे पुस्तक का लिहिलं, हा विषय का निवडलाय, हे कळावं वाचनानं. म्हणून मी ही उदाहरणं देतो. आत्मस्तुती आता करायची काही गरज नाही, पण स्मरणीय शक्ती चांगली साथ देते. मी गेलतो राजकोटला, तिथं त्रिपाठी नावाचा माणूस भेटला. हे पुस्तक लिहायचं कारण हे आहे. तर म्हटलं मी त्या नादात आहे पुस्तक लिहायच्या, पण म्हटलं एक कर पाटील, तू मूर्खपणा मराठीत पुस्तक लिहायचं करू नको, इंग्रजीत लिही. त्रिपाठी कुठला, काशीचा. काशीवरून ती आठवलं आता. खरी घडलेली घटना आहे, देवा शपथ खरं बोलून खोटं बोलणार नाही.
अरे तुमचा यशवंतराव चव्हाण हा माणूस एवढा थोर आणि मोठा होता, महाराष्ट्रालाच माहीत नाही. बापरे, इंग्रजी पुस्तक लिही. आणि त्याने एक आपली आठवण सांगितली. त्याची बहीण याला मुंबईमध्ये आहे. तो मुंबईला बऱ्याच वेळा यायचा आणि संरक्षण मंत्री म्हणून मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचं व्याख्यान ऐकलं आहे. 9 मेला 1000 वेळा त्या ऐकला असेल कितीतरी वेळेला. आणि एकदा विशेषांक साहेबांच्यावर काढला होता. मला वाटलं आता साहेबांच्यावर फोटो येईल, पण विशेषांक घेऊन नुसता पायरीवर गेलो. एवढा थेडा ती मराठी डिपार्टमेंटला आला, माझ्या हातात निसकावून केटल पुढे गेली. रात्रभर जागलो तुम्ही आणि फोटो आला दुसऱ्याचाच. तेव्हा माझं भाग्य आहे, तो फोटो नाही आला ते बरं झालं. म्हणजे प्रेरणा अशा मिळतात आणि प्रेरणा मारल्या जातात अशा. ही आपली संस्कृती आहे. तुम्हाला मित्रांनो सांगतो, त्या त्रिपाठीने सांगितलं, नेहरूने वाक्य वापरलं होतं, भारतातला पहिल्या नंबरचा मुख्यमंत्री आहे म्हणून. आणि त्याच्या बहिणीनं सांगितलं होतं की एवढा स्वच्छ चांगला राजकारणी नाही भारतात. आणि ते पोरग इंग्रजीचं प्राध्यापक झालं हिंदू बनारस विद्यापीठात. आणि ते संरक्षण मंत्री झाले म्हणून त्याचं भाषण ठेवलं हिंदू बनारस. ह्याला म्हणतात नैतिक वजन. हे पोरग कौतुकानं म्हटलं की चव्हाण साहेब चांगलं बोलतील. तरी बंद लावलेला शास्त्री धोतर घातलेला जुना द्रौड संस्कृतचा प्राध्यापक म्हटला, ये मराठा क्या बोलेगा, इसको हिंदी भी नहीं आती, अंग्रेजी भी नहीं आती, तो अच्छा बोलेगा तो मैं चाय और बिस्किट दूंगा. काय दिलं पार्टी. हे बघ नवं पोरग घाबरलं. बडा दादा असा म्हणतो, म्हटलं काय करायचं. पण इतकं भाषण चव्हाण साहेबांनी सोप्या चेस्ट इंग्लिशमध्ये केलं की त्याला चहा बिस्किट झक मारत द्यावं लागलं. हे हिंदू बनारसमधला किस्सा त्यानं मला सांगितला. तेव्हा तू खरा महाराष्ट्राबाहेरचा यशवंतराव सांग. कधी आहे का पुस्तक असं एखादं महाराष्ट्राच्या बाहेरचे यशवंतराव? काय नाही. आपलंच गपकं ढवळत बसायचं आणि याला 4 शिव्या दोष द्यायचा. आज मला एक SMS आलाय, SM चव्हाण का आपले यशवंतराव चव्हाण हा नेता चांगला नव्हता, सगळ्यांचं वाटोळ केलं. काय करायचं आता? ही बाजू सुद्धा असेल, ज्याला वाटेल त्यानं बघायचं. कसं तर आंधळा हात पण वागतो माणूस. पण किती आंधळं व्हावं, तुम्हाला आंधळं किती झालं. तर जिजाबाईंच्यामुळे माझं इतकं डोकं फिरले बरं का अक्षरशः, की त्या माणसांना तुमच्या पोथ्या पुराणाशी काहीही घेणं नव्हतं. आणि हे आपल्या राज्याच्या बाहेर गेली म्हणून मोठं झालं. आपण लक्षात ठेवा, शिवाजी मोठा झाला याचं कारण महाराष्ट्रातली रद्दी संस्कृती नाही. बंगलोरला त्यानं पहिलं स्कूल काढलं होतं. बंगलोरला स्कूल काढलं होतं. त्याचा अभ्यासक्रम कुठला होता? धर्मनिरपेक्ष शिक्षण. आणि मुसलमानांचं मॉडेल 10व्या शतकातलं मिळवलं होतं. आणि सॉक्रेटिस आणि प्लेटोची आदर्श तत्त्वज्ञ राजाचा अभ्यासक्रम ठेवला होता. कसं काय वाटतंय? संभाजी शिवाजी आणि जिजाबाई फार हुशार होती. तेव्हा जिजाबाई, एक विचार करा, 12 वर्षाचा मुलगा घेऊन बाई येते आणि तुम्ही नालायकासारखे लिहिताय की नवऱ्याने टाकलेली बायको. वाक्य आहे ती. निरक्षर शिवाजी. आणि शिवाजीचं सांगितलं ना तो प्रसंग, सुरत तुटल्यानंतर इंग्लंडच्या माणसानं त्या अधिकाऱ्यानं पत्र लिहिलं आहे आणि त्याचं वाक्य मी खरं सांगतोय, माझं वाक्य नाही. हेच नेमकं यशवंतराव चव्हाणांनी केलं. तो पॅटर्न म्हणजे बरोबर अनुकरण केलं म्हणून यशवंतराव मोठे झाले. काय पत्र ते? यदुनाथ सरकारने लिहिले की हा अक्षर शत्रू आहे. फुल्याने तेच अभ्यासक्रमात पुस्तक तेच. एक लक्षात ठेवा, आपली पोरं अभ्यासक्रमानं रचलेली असतात. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या गोष्टी किती खोट्या आहेत. ज्या दिवशी गणेश शिकवलं त्या दिवशी माझं वाटलं झालं. कारण देवात सगळे 3 कोटी देव घुसले, गवताची आठवण विसरलो म्हणून कोरोना आला. गवताचा शिकवला असता तर माझ्या आडाने बैलगाडीनं आपण शिकवलं, आम्हाला जगवलं, त्या बापाची बैल तरी चांगली सुखी राहिली असती. गवताचा अंकलित असतात तर कमळाचा असतात, त्याच्याऐवजी कमळ मला बघायलाच मिळालं नाही कधी. कॉलेजला आल्यावर कधीतरी दिसलं, सहलीला गेल्यावर. करवताचा शिकवला असतं तर स्वतःच्या दारात करवत होता. आणि अमेरिकन थिअरी सांगते की पोरांना शिकवताना तुमच्या अनुभवाचं शिकवा. तुमच्या पोरांनी न पाहिलेली गोष्ट अभ्यासक्रमात येता कामा नये. किती अभ्यासक्रम आपले खोटे आहेत. लहानपणापासून जर असं डोक्याची रचना झाली. यशवंतरावांनी सुद्धा तेच कृष्णाकाठमध्ये पहिलं लिहिले की आम्ही कृष्णाकाठचे आहोत, पण आम्ही श्रीमंत कृष्णाकाठचे नाही. फार छान लिहिले त्यांनी ग्रामीण. मला ते आवडायचं गीत. ते तमाशा बघायला जायचे. तमाशाला विनोद तर किती छान आहे अगदी बरं का. ओगलेवाडीकडे जात असताना पोरं शाळा चुकवून चालली होती रेल्वे स्टेशनला. काय करायला? तमाशा बघायला. प्रांजळपणे सांगितले बरं, तमाशा बघायला माझा आक्षेप नाही. त्यांनी सोंगाड्याचं फार कौतुक केले. सोंगाड्यात का शहाणा माणूस नसतो जगात. आता हे कुठलं ज्ञान आहे? मातीतलं ज्ञान आहे. तुमचा मातीशी संपर्क तोडण्याचं शिक्षण असतं, तेव्हा देश कुठेही प्रगतीला जाऊ शकत नाही. आणि आपलं तसंच शिक्षण आहे. अंकल्पीपासून वाटणं सुरू होतं. आता तुम्हाला फ्रेंच माणसानं 1515 साली पंचतंत्राचं फ्रेंचमध्ये भाषांतर केलं. तो 30 वर्षे भारतात होता.
त्याचं पुस्तक वाचा, हिंदू कस्टम्स अँड मॅनर्स. त्या पंचतंत्राच्या प्रस्तावनेत म्हणतो की भारतात शास्त्रज्ञ जन्मलेलं नाही, याचं कारण हे पंचतंत्र आहे. बापरे, अंगावर शार येतात ते वाचताना. इथून माझी सुरुवात होते आणि या असल्या मातीतून हा माणूस उगवला कसा, तेच पुस्तकातलं रिपीट करणं बरोबर नाही, म्हणून मी तुम्हाला नवी माहिती देतो. वाक्य त्याचं काय माहिती आहे का? पंचतंत्रातल्या गोष्टीचा हिशेब आणि प्रत्यक्ष गोष्ट याचा ताळमेळ लागत नाही. उदाहरणार्थ, भुकेला कावळा, बरोबर आहे काय? कावळा, त्याला मासा सापडतो आणि तो कोला जातो, मासा बघतो आणि ते तोंडला पाणी सोडतो. तो म्हणतो तू गातोस फार छान. मासा खाली पडतो, घेऊन जातो कोळा. तो म्हणतो खाली बोध काय, स्तुतीला भाडू नये. हा बोध चुकीचा आहे. ते बुद्धिसार भोळा आहे, त्याने सांगितलं म्हणून तोंड उघडलं गायला, मान्य आहे. पण खरा गुन्हेगार बदमाश कोला आहे, फुकटचं खाणारा, त्याला शिक्षा नाही, असा अर्थ त्यानं उलटा लावलाय. आणि भारतात शास्त्रज्ञ नाही हे सांगताना तो काय म्हणतो माहिती आहे का? कोल्हा, कावळा आणि ते मडकं पाण्याचं. माणूस पाण्याची खोली कशी बघतो? काठी टाकून, दोरी टाकून, बरोबर आहे का नाही? खडे टाकून मग खोली कोण बघतात कधी? आणि त्या गोष्टीमध्ये काय सांगितलंय? हुशार कावळा खडे टाकतो, जन्मभर खडे टाकत बसा, तुम्ही मारा, आम्ही सावलीत निवांत जगतो, यासाठी गोष्ट तयार केली. आणि तो म्हणतो अरे याच्यापेक्षा असं लिहा की तो कावळा इतका ताणलेला होता की तो वेड्यासारखा तिकडे तिकडे फिरायला लागला. काठी तरी बघते किती खोल आहे बघायला पाणी, म्हणून तो काठी शोधता शोधता त्याला पोकळ काठी सापडते. आणि पोकळ काठी त्याला श्वास घेता येत नाही सरळ, तो बघतो खाली घालून किती खोल आहे ते बघायला जातो. आणि त्या श्वासामुळे पाणी वर येतं. सायफनचा शोध भारतात लागला. हा सायफन का सुचला नाही, दगडच कशी सुचली? बघा किती चमत्कारिक आहे. साधी गोष्ट तुम्हाला सांगितली, तसं यशवंतरावांनी प्रत्येक पुस्तक वाचताना केलेलं आहे. उगीच सांगत नाही तुम्हाला मी. डार्कनेस ॲट नून, आर्थर कोसलर नोबेल पुरस्कार विजेता. आमच्या ज्ञानपीठ विजेत्यांना मी ज्ञानपीठ जोगी म्हणतो, नेमाडे इन्क्लुडेड. आज नेमाड्याचं नाव कोणाला घेता येणार नाही, पण मी ते त्याच्यावर खास लेख लिहिला, स्टंट मॅन नेमाडे आणि पुरोहिताची दलाली करणारा देशीवादी, मिठाच्या व्यापाऱ्याचा वंशज. आहे धाडस कोणाचा आरोप करायचा, सिद्ध करून दाखवलाय. देशीवाद तो नाही खरा. 16 प्रकारचे देशीवाद काढून दाखवले जगातले, आफ्रिकेतले, अमेरिकेतले वगैरे. तो विषयांतर होईल. मला तर खरा देशीवादी यशवंतराव चव्हाण वाटत होता. याचं कारण मातीत एखादं फुल उगवतं तरी अशी अवस्था आहे त्या माणसाची. काय वाचलंय? मराठी तेवढंच वाचलेलं आहे. मराठीचा दुश्वास नाही. संस्कृतचा मेघदूत उच्चार सुधारण्यासाठी हायस्कूलचं पोरग गावाकडे देवराष्ट्रीच्या माळावर जाऊन पाठ करतं संपूर्ण नाटक, यावर विश्वास कसा ठेवणार? टिळक हायस्कूलचा विद्यार्थी पहिला विषय निवडतो तो ग्रामीण जीवनाशी, ग्रामीण सुधारण्याचा विषय स्पर्धेला भाषण करायला गेला, हायस्कूलचा पोरग बोलतोय. आणि पुढं छपाई संपादक ते त्यांनी ह्याच्यावरती लोकक्रांती नावाचं मासिक काढलं होतं, त्याचं संपादन केलेलं आहे, पुढं वार्ताडकी केलेली आहे. तर हे विविध क्षेत्रातले अनुभव, याला मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व, हे वाचनाशिवाय होत नाही. आणि हे वाचनाला राम जोशीने एक फार छान पुस्तक दिली. त्याला मला वाटतं ते नाव त्यांचं लेखनिक होते दुसरे एक. ते म्हणतात यशवंतरावांना 2 पत्नी होत्या, एक वेणुताई आणि दुसरं पुस्तकाची टेबलावरची पुस्तकं. आणि यामध्ये हा ग्रस्त इतका रमलेला असायचा, त्या पुस्तकावरच्या खुणावरती सोडून द्या, पण निवड कशी आहे बघा. भल्या भल्यांची एक विचार करा की हा ग्रस्त पार्लमेंटचा सेक्रेटरी झालेला आहे निवडून आल्यानंतर. काय पाठिंबा कुठला आहे? इथं कुणीतरी नाव घेत नाही मी, सर्टिफिकेट व शिफारसपत्र फी माफ करायला दिलं नाही, त्यापेक्षा डोंगरराज जाऊन सांगितलं, तोही सल्ला मांडला नाही. म्हणजे दारिद्र्य हा गुन्हा नसतो, दारिद्र्य हा शाप नसतो, त्या दारिद्र्यात राहणं हा शाप असतो त्याचा. तो त्याच्याशी झगडणं हे प्रतिकाराशिवाय, विदाउट कॉन्ट्रॅरी इज नो प्रोग्रेशन, हेगलचं एक तत्व आहे हेगलचं. माझ्या त्या पुस्तकामध्ये मला आज चूक लक्षात आली तुमच्यामुळं, की मी प्रत्येक प्रकरण सुरू व्हायच्या आधी इंग्रजीतले वाक्य दिले, त्याचं भाषांतर याचं राहून गेलं नाही, ते काही वाचकांना कळणार नाही. पण जगामध्ये लायब्ररीबद्दल काय म्हणतात, अहो तुमचं ते अभिनंदन करायचं राहिलं. नगर परिषदेच्या वाचनालयाला प्रतिष्ठेचा भोसले पुरस्कार मिळतो, हेही मला कौतुकाचं वाटलं, कारण नगर परिषद म्हणजे वाचनालय स्वच्छ असेल अशी खात्री नसते. अशा परिस्थिती तुम्ही मिळवल्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आणि ह्या लौकिक आहे की करारमध्ये व्याख्यान देणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं. ती प्रतिष्ठा दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो, कारण नंतर पाठलांना काही गोष्टी आठवणीत राहत नाहीत. मित्रहो, हे जे वाचलेली पुस्तकं बघा, डार्कनेस ॲट नून,
हे पुस्तक नोबेल पुरस्कार विजेतेचं आहे. त्यावरती त्यांनी आपल्या लेखात काय म्हटले बघा. इंग्रजीचं पुस्तक म्हणजे थोरच. मी सांगतो मराठीमध्ये चोर लेखक फार आहेत. तुमच्या मराठीमध्ये वाघ माजतात अडाणीपणामुळं. उदाहरणार्थ गडकऱ्यांचा पुतळा पाडला. हे शिवशाहीशी संबंधित घटना आहे. कारण संभाजीची बदनामी त्यांनी राज संन्यासमध्ये केली म्हणून तो पुतळा पाडला. महाराष्ट्रातल्या एका लेखकाने 4 ओळी लिहिल्या का? अज्ञानच एवढं प्रचंड आहे. तर मला काय सांगायचं आहे की ज्या घटना घडतात त्यांचा अर्थ लावण्यासाठी सुद्धा लायब्ररी इज द सोल ऑफ मॅन एक विधान आहे. ग्रंथालय हे माणसाचा आत्मा असतं. आणि इतकी विधान मी दिली की आता सगळी वाचत बसणारे त्यांना पुस्तक हातात घ्यावं लागेल. पण मी पुस्तक हातात घेतलं की माझा मूड जातो. तेव्हा मित्र हे सगळं आठवत असताना डार्कनेस ॲट मून कथानक असं आहे की कम्युनिस्टांचं राज्य आलं तर अंधकार मासतो असा त्याचा अप्रोच आहे लेखकाचा. तो लेखक फार चांगला होता, तसा नोबेल पुरस्कार मिळाला त्याला. पण त्याने एक कादंबरी लिहिली आहे कॉल गर्ल्स नावाची. बुद्धिमंत माणसंही कॉल गर्ल्स सारखी असतात. कॉल गर्ल्स सारखी असतात बुद्धिमंत माणसं. आणि ती कुणाच्याही मागे जातात. काय जे पार्ट्या दिल्या अमुक झालं तमुक झालं तर अशी भयानक कादंबरी लिहिली. पण यशवंतराव एवढंच म्हणतात की इतकं टोकाची भूमिका घेऊ नये. कारण डार्कनेस ॲट मूनमध्ये लेखक टोकाला जातो. पण स्टालिननं काही अत्याचार केले मान्य, पण स्वच्छता आणि संपूर्ण मोठ्या खंडाची बांधणी कशी केली त्याचा पण विचार करणार. बघा पॉझिटिव्ह बाजू. एक लक्षात घ्या, मला एक लेख असा मिळालेला आहे, तुम्हा आम्हाला हे औरंगजेब बाबर सगळे आले त्यांना दोष देणे एवढं कळतं. ते क्रूर होते, हिंसक होते, अमुक होतं तमुक होतं. पण एका फ्रेंच बाईचा इंग्रजीमधला लेख वाचल्यानं डोकं फुटलं अक्षरशः. ती काय म्हणते माहिती आहे का, हे आधी ग्रीकांच्या गुलाम होते, नंतर ते ब्रिटिशांचे गुलाम झाले. आणि त्यावेळेला मदारासामध्ये स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढली 10व्या शतकात. आणि मिलिटरी स्कूल सुरू केलं, पहिलं मिलिटरी स्कूल. विज्ञान एक विषय ठरला, विज्ञान, आणि दुसरा धर्मनिरपेक्षता. आणि त्यांनी स्पेन जिंकलं युरोपमधलं. लक्षात घ्या, युरोपमधली राज्य त्यांनी प्रथम जिंकलीत. आणि ती म्हणते असं की दक्षिण आशियामध्ये जे पोरं तयार होऊन गेली ते पुढं सम्राट झाले ते या शाळेतले होते. एका ज्यूबाईनं संशोधन केलेलं आहे. अहो तुमच्या नामदेववरचा पेजचा विषय सांगतो, पब्लिक मेमरी, हिस्ट्री, नामदेव अँड सेक्युलर ट्रॅडिशन इन इंडिया. त्यातली 4 ओळी मराठीच्या प्राध्यापकाला कळतात ते सांगा, मी तुम्हाला वाटेल ती पैसे द्यायला तयार आहे. अप्रतिम त्या पोरानं संशोधन केलं नौटक नावाच्या माणसाने. मराठीचा संत. आणि आमचं काय टाळ उडवत नुसते हा अभंग असा आहे, त्यात वृत्त असा आहे, छंद असा आहे, हे शब्द असे आहेत, त्या प्रतिभा असे आहेत. अहो तुम्हाला सांगायचं राहिलं, तुमची निमंत्रण पत्रिका काय पोस्ट केली होती, त्यावर रिटायर्ड प्राध्यापक काय लिहिले, रचना हा शब्द चुकीचा आहे, शीर्षकच पुस्तकात चुकीचा आहे. आता ह्यावर मी 2 तास बोलू शकेन. रचना हा शब्द असणं वेगळं. तुम्हाला वाटतो, तुम्हाला आधीच पुस्तक छापताना सांगितलं लोकांनी तुझ्यावर टिकावणाऱ्या शब्दासाठी. घडवलेला म्हणजे मुळीच नाही. घडवला नसतो माणूस सोनारासारखा, म्हणजे बामणाराने सोनारा घडवायला शिवाजीला नाही, रचलेला, परिस्थितीने रचलेला, माणसाने रचलेला, पुस्तकाने रचलेला, संस्काराने रचलेला, असं मला दाखवायचं आहे. म्हणजे इथे संकल्पना आली. आम्हाला संकल्पना माहितीच नाही. सिद्धांताला तर पूर्ण विरोध, कारण पुराण. आता मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुणीही सिद्ध करून दाखवावं की रामायण, महाभारत आणि पुराणांचे संस्कार जिजाबाईने शिवाजीवर केले. प्रत्येक पुस्तकात हेच वाक्य आहे. फक्त एकच जातीवंत लेखक मी महाराष्ट्रातला मानतो, तो म्हणजे प्रबंधकार ठाकरे. त्यांनी लिहिलेलं आहे. हे वाचून किती शिवाजी पुढे तयार झाले. आणि 1919 साली हे यशवंतराव चव्हाणांवर संस्कार करणारी पुस्तक आहेत, ध्यानात ठेवा. त्यांनी लिहिलेलं आहे की मी कुठं मिळेल तिथलं पुस्तक मिळवायचो. 1919 साली एक पुस्तक भाषांतरित झालेलं आहे, शुद्ध ब्राह्मणाचं पुस्तक आहे. त्याचं नाव आहे S.A. मुखर्जी, MOOKERJE, मुखर्जी. 1919 बॅरिस्टर होता तो. युरोपमधनं आला आणि त्यानं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे दी डिक्लाइन अँड फॉल ऑफ हिंदूज. आणि त्याचं भाषांतर ह्या गड्याने केलेलं आहे प्रबोधनकाराने. कुणाला माहीत आहे? भाऊराव पाटलांच्यावरचा एकच लेख त्या विचाराने लिहिलेला आहे, सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय. माझ्या आयुष्यात असला लेख वाचण्यात आलेला नाही. पहिलंच वाक्य आहे, बहुजनांनी ध्यानात ठेवावे की तुम्ही जन्मात काहीही करू शकत नाही. कारण शिक्षण आणि प्रसार माध्यमं, बाहेर जे माध्यमं प्रसाराचे असतात, लिहिणं वाचणं वगैरे काय काय गोष्टी असतात, रेडिओ आला आता, मोबाईल आला, ही सर्व ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत. आणि तुम्हाला अज्ञानाचं उत्पादन करायला लागणार आहे.
त्यानं पुढं वाक्य, त्या मुखर्जीनं वाक्य वापरले, भारतामध्ये गुलामी वाढली, गुलामी. यशवंतरावांना गुलामीची जाणीव अतिशय चांगली होती, मानसिक गुलामगिरी आणि राजकीय गुलामगिरी. त्यांनी पोस्ट कॉलोनियलिझम नावाचा हा शब्दच मराठीत कळत नाही कोणाला. मी तुम्हाला सांगतोय काय, इमेज. मराठीत 50 पुस्तकं आहेत. G.A. कुलकर्णी प्रतिमासृष्टी, मधात कलिंगराचं पुस्तक, रद्दी. युरोपमध्ये पेपर शिकवला तो इमेजॉलॉजी आहे, मी तो शब्द वापरलाय, प्रतिमा, यशवंतरावांची प्रतिमा म्हणून एक स्वतंत्र पेपर आहे इमेजॉलॉजी. आणि बेसिक काय, प्रतिमा कवीला सुचत नाही, त्याचं मडकं काय कम्प्युटर नाही आहे. कविता काय, प्रतिमा रचल्या जातात. मुसलमानाला लांड म्हणणं म्हणजे प्रतिमा, पाटलाला बिंडोक म्हणणं म्हणजे प्रतिमा, आणि भटाला अतिशहाणा समजणं ही कायमची कॉन्ट्रॅक्ट. ह्या प्रतिमांचं राजकारण असतं असं शिकवलं जातं प्रगत देशात. आम्हाला काय, प्रतिमासृष्टी जा वाढ, कवीला किलोभर प्रतिमा दिली, आणा बाजारातून. कल्चरॉलॉजी, साधा शब्द घ्या तुम्ही, जन्मला कल्चर, मराठा कल्चर, अमुक कल्चर, तमुक कल्चर म्हणता, आहे डिक्शनरी शब्द कल्चरॉलॉजी. आपल्या कोशामध्ये योग्य शब्द नाहीत. एवढं प्रचंड अज्ञान असताना या माणसानं कसा अंधाराशी टक्कर दिली असेल याची मला कल्पना सुचत नाही. मी तुम्हाला वातावरण तयार करतो एवढ्यासाठी की सॉक्रेटिसने इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे हे लिहिलं होतं, निबंध लिहिला होता एक, रिपब्लिकमध्ये आहे तो, इक्वॅलिटी अमंग विमेन्स, स्त्री समानता. इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात आमचं काय, स्त्री स्वातंत्र्य न रहती, स्त्रीला स्वातंत्र्य राहत नाही. सांगतोय कोण, मनू. त्याच्या बायका किती होत्या सांगा, कुठंच का नाही उल्लेख. मनूच्या बायका 10 होत्या, तरी स्वातंत्र्य नाही. आता बायकांचे आकडे सांगितले, दशरथाच्या बायका किती होत्या माहिती आहे का, रामाला जन्म देणाऱ्या. सच्ची रामायण वाचा दक्षिणेतलं. आणि शिवाजीचे वडील बंगलोरला असल्यामुळं दाक्षिणात्य ब्राह्मण, मी भागवतांचा सांगतोय संदर्भ, आचार्य भागवतांचं वाक्य आहे की ते दाक्षिणात्य ब्राह्मण विज्ञानवादी होते आणि आमचे महाराष्ट्रातले ब्राह्मण हे ब्रह्मवादी होते, म्हणून टाळाकुटत बसले आणि ते 4 नोबेल पुरस्कार म्हणून बसले. किती फरक आहे बघा, दक्षिणेतले ब्राह्मणच, इकडचे ब्राह्मण. हा आता मी सांगितलं तो डिक्लाइन फॉल, त्यानं वाक्य वापरले की भारतातील गुलामगिरी, माफ करा, माझ्या शिवाजीला ब्राह्मणांनी 10,000 रुपये अनुदान दिलेलं आहे आणि मी 6 ब्राह्मण मित्रांना आणि माझ्या गुरुंना पुस्तक अर्पण केली. तेव्हा गैरसमज करून घेऊन नका. मुसलमानांना केली सर्व धर्मात, मला काय 6,000 पुस्तकं लिहिणं शक्य नाही, पण सर्व धर्माच्या लोकांना मी पुस्तक अर्पण केली. मी बोलतोय त्या पुस्तकातलं बोलतोय. प्रबोधनकार काय म्हणतात, मुखर्जीनं बॅरिस्टर माणूस लिहितो आहे की भारताला, समग्र राष्ट्राला पुरोहितांनी नपुसक बनवले. सनवी 1919 साली लिहिलेलं आहे. अशा नपुसक झालेल्या राष्ट्राला शौर्य देणं, क्षात्र धर्म जागा करणं म्हणजे तो शूर शिवाजी आहे. क्षात्र धर्म शब्दच इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. मला जयसिंगराव पवारांनी फोन केला, सांगितलं, पाटील हे सगळं अपूर्व आहे, काही कळत नाही, जड आहे हे पुस्तक, पण इतिहासाच्या प्राध्यापकाला 7 जन्म घेतले तरी हे पुस्तक लिहिणं शक्य नाही. हे जयसिंगराव पवारांचं वाक्य आहे. आम्ही आता ते छापतोय. तर म्हटलं छापू का सर, का म्हणजे तोंड झालं खोटं बोलतोय काय, छाप. म्हणजे अशी लोक आहेत, नाही असं नाही, म्हणजे हे काढायला नको कोणीतरी. तर मित्र जाऊ द्या. पुढे त्यांनी म्हटलं आहे की जी आल्या गोष्टी ह्या मधल्या काळातल्या, हो चंद्र, तुम्हाला आदर्श म्हणून कुठली गोष्ट सांगितली जाते, तो कोण, तो स्वप्नात राज्य देणारा राजा हरिश्चंद्र. किती लोकप्रिय गोष्ट आहे हरिश्चंद्र. हे अनिल पाटील कावेरीचे आमचे चाहते, त्याने एक बैल नावाची कथा लिहिली, त्यापासून अनंत पाटील आणि ए बी पाटील, माझं नाव तसंच, तो एक घ्यायचा. पण पुढं बाद झाला राजकारणात. जाऊ द्या, आमचा मित्र आहे तो, आलाय आवर्जून आभाळ होत. तर सांगायची गोष्ट एवढीच की ह्या हरिश्चंद्राच्या गोष्टीत काय सांगितलं, दान दिलं आणि लाकड फोडत बसला. ह्याच्या 100 बायकांचं काय. आणि हे कुणी काढलंय, मद्रासमधल्या हिंदू विमेन पुस्तक लिहिणारी सुब्बाम्माबाईंनी ते पुस्तक मला मिळालं. म्हणजे दशरथाच्या 1000 बायका आणि 8 बायका शिवाजीने केली म्हणून वाईट वाटायचं कारण नाही. जिजाऊच्या 3 आया होत्या, त्यामुळे ती मत्सर तिला वाटायचं काही कारण नव्हतं. पण ह्याने पुस्तकात घातलं आपल्या मताने, कारण क्षत्रिय हा शूर असतो, क्षत्रिय हा गुणवान असतो आणि बुद्धिमान असतो, हे मान्यच करायचं नाही असं ठरलेलं आहे धर्मग्रंथांनी. आणि त्याला छडा देणारा तुमच्या महाराष्ट्रात इंग्रजीची 10 पुस्तकं लिहिणारा कुठला पाटील नवे कुलकर्णी आहे का. मला गोव्यानं तेच संधी दिली. हे सांगतो आत्मप्रौढी म्हणून नव्हे, या पुस्तकाच्या या माणसाचं उशिरा कळलं मला. तुमचं ते PhDचं पोरगं करत होतं, PhD म्हणलं रद्दी लिहू नकोस नेहमीच, हे असं झालं, यशवंतराव असे होते तसे होते वगैरे, तुझा राखोलांचा त्यानं ते उल्लेख केला आपल्या प्रबंधामध्ये. तर काय झालंय, ठराविक यशवंतरावांनी धरणं बांधली मान्य आहे,
कोयना धरण भांडवलदारांनी बांधलं असा प्रचार केला जातो, पण त्या कोयना नगरच्या धरणाचा जन्म एका चीनी उपक्रमाच्या अहवालात आहे. वेणुताने लिहिली पत्र वाचा काळजीनं. त्याच्यामध्ये यशवंतराव म्हणतात की द कंट्रोलिंग येलो रिव्हर 2000 रुपयाचं पुस्तक होतं त्या काळात ते इंग्रजीतलं. आणि ते पुस्तक मिळवून त्यांना वाटलं की एखादी नदी अशी अडवली तर किती चांगलं होईल. ही मूळ कल्पना त्या पुस्तकातून सुचलेली आहे. तेव्हा कुणीतरी PhD अशी केली पाहिजे की यशवंतरावांच्या योजनातील प्रतिभा, आमचं म्हणजे भोंदूगिरीला कमाल आहे महाराष्ट्रातली, भारतातली प्रतिभा, मूलभूतता, सगळे व्यर्थ शब्द आहेत. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र शासनाने मला 12 लाख रुपये कसे दिले देव जाणे, पण त्यावेळेला मला नंतर जे कळलं ते असं की त्याला विरोध झाला. मी दिला तो विषय सांस्कृतिक मीमांसा, याच्यावरती 3 खंड 1400 पानाची झाली पाहिजे तर जरा सुधारणा होईल. पहिल्या प्रथम दुसरा पाटील उठला, त्या पाटील काय तो कळत नाही, ते नको वाचनात ठेवा. पण सुदैवानं तो तज्ज्ञ कोण होता ज्याच्याकडे गेला, त्यानं रिपोर्ट दिला की यातलं मराठीत काही नाही, त्याला पूर्ण करून द्या. मग त्या अध्यक्ष कोण बाबा भांडवल होते, मग त्याची काही माझी फारशी ओळख नाही, ते म्हटले झालेलं नाही तर करूया आपण. आणि शेवटी अगदी ते मंजूर झालं. आणि मला कळवलं बरं का, लेखी पत्र वाढलं, आपला प्रकल्प विचारात घेता येत नाही. तरी पण तो नंतर विचारात घेतला आणि मग तुमच्या नावावरती 6 लाख रुपये जमा केले, तसं पत्र आलं. मला खरंच वाटेल मित्रहो, ते 3 ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर डोकं फिरेल महाराष्ट्रातल्या लोकांचं. जगातले 75 पानाची सूची आहे त्याला, जाहिरात नव्हे, पुढे वाचा कृपा करून म्हणून सांगतोय मी. तुम्ही कल्चर म्हणजे संस्कृती, विनोबाजी काय म्हणतात, कल्चर म्हणजे संस्कृती आणि विकृती, जी विकृती नाही ती संस्कृती. कसली व्याख्या? 6 अर्थ आहेत फक्त. संस्कृती म्हणजे संस्कार, आणि मला 200 व्याख्या मिळाल्या आहेत. रेमंड विल्यम नावाची त्याची माझी तुलना केली जाते आता भारत पातळीवर, भारताचा रेमंड विल्यम आहे म्हणून. शेतकऱ्याचं पोरगं चुकून शिकलं, आणि पहिलं पोरगं ते इंग्लंडमध्ये वेल्समधलं, माउंटन म्हणजे पर्वतातलं आपल्या सह्याद्रीसारखं. ह्या भाकड कथा सांगत नाही मी. ज्ञानाची आवड असेल आणि आतून ओढ असेल तर काय होऊ शकतो माणूस तो बघा. त्याला हेडमास्टरनं लिहिलं पत्र केम्ब्रिज विद्यापीठाला, हे पोरगं फार धडपड आहे, तगडा आहे, चांगला आहे, खेळाडू आहे, त्याला संधी द्या, काहीतरी सोय करा, गरीबाचा आहे, बापाला शेती कमी आहे म्हणून सिग्नलमन झालेला आहे. रेमंड विल्यम्स. केम्ब्रिजमध्ये गेला तरी गावंडळ, मला गोव्यात गेल्यानंतर तरी पाटलाचं गावंडळ पोरगं काय आम्हाला शिकवणार म्हटले. अशी आपली संस्कृती सगळीच असते जगात. आणि त्यानं पहिलं पुस्तक काय लिहिलं माहिती आहे का? कल्चर अँड सोसायटी. 1958 साली लिहिलं आहे. भारतात कुठल्याही विद्यापीठात लागलेलं नाही. श्रीलंकेत मात्र ते 60 साली लागलेलं आहे, 1960 साली. हा फरक काय? कारण ते पुस्तक आलं की तुमच्या संस्कृतीची माती होती. त्याने व्याख्याच केली सरळ, संस्कृती म्हणजे मी रोजचं जगण्याचा मार्ग, म्हणजे समग्र मार्ग म्हणजे संस्कृती. झालं मग अभिजात संस्कृती, उच्च संस्कृती, अमुक तमुक मातीत गेलं. TS इलियट नोबेल पुरस्कार आडवा झोपला होता, त्याला पुस्तक लिहायला लागलं. अर्नोला लिहावं लागलं. 5 जणांनी पुस्तकं लिहिली, पण त्या पोराचा पराभव झाला नाही. एका शब्दावर त्यानं 12 पुस्तकं लिहिली. दाखवा तुमच्या मराठीमध्ये की तेच कौतुक, तेच सिलेबस, तीच रद्दी, नवं काहीच नाही. आणि अभ्यास म्हणून लावलंय काय? संस्कृती अभ्यास. एकेरी शब्द आहे तो, एका संस्कृतीचा अभ्यास म्हणून तो अभ्यास नाही, सांस्कृतिक अभ्यास, तुलनात्मक. शुद्ध संस्कृती जगात नाही. तर आता व्याख्यान सोडतो मी. इथं यशवंतराव चव्हाणांनी कॅनडामध्ये गेले, बुकस्टॉलमध्ये गेले. जाईल त्या परदेशाचा माणूस बुकस्टॉलमध्ये जातो. आमचा मंत्री बारमध्ये बसतो. बुकस्टॉलमध्ये त्यानं विचारलं काय की माझ्या देशातले स्थलांतरित लोक आहेत, त्यांचं पुस्तक मला द्या. चमकला तो बुक सेलर. म्हणजे माझे लोक परक्या देशात जाऊन काय करतात. तुम्हाला सांगतो, तुमच्या दलित साहित्यिकांना सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी आफ्रिकन साहित्याचा अभ्यास जो केला तेवढा कुणीही केलेला नाही. हे त्या पुस्तकात लिहिल्यामुळं. आणि मग मी त्याला सवलत सम्राट म्हणून शब्द तयार केला. आमचे मराठा वेगळे इतिहासचे सम्राट बाद झालेले, आणि त्यानंतरचे आता सवलत सम्राट होतात. हे शब्द तुलनेतून जन्मतात, आणि तुलना या शब्दाच्या, संस्कृती या शब्दाच्या 200 व्याख्या जर मला सापडत असतील तर आपलं अज्ञान किती आहे याचा कळण्याचा मार्ग मला यशवंतरावांनी दाखवला असं मला वाटतं. कारण अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. असं उदाहरणार्थ, पार्लमेंटरी सेक्रेटरी ग्रस्ता, मोरारजीभाई मुख्यमंत्री, बाळासाहेब खेर मुख्यमंत्री, त्या काळात बाळासाहेब खेर होते, आणि गृहमंत्री मोरारजी होते. आणि दांगे बोलत होते काय, तुमचं भूमीचं बिल, जमिनीचं बिल आणलं होतं, अशी जमीन व्यवस्था करावी, तुकडेपट्टी बिल आणलं होतं. आणि डांगेने असा हल्ला सुरू केला त्यांच्यावरती. एक घ्या लक्षात,
की वक्ता दशसहस्रेषु, तो असे नका, पण श्रोता दशेशे श्रोत म्हणतात. वक्ता असेल दुर्मिळ, पण या ग्रस्ताची बौद्धिक करामत जर नसती तर तिथं डांगेसारखा अनुभवी विद्वान झालेला माणसाला, हे सुद्धा एलबी होते, कमी नव्हते तसे, आणि इंग्रजीबद्दल त्याने जे लिहिलं ना ते मला बरोबर पटलं. मी चीनला गेलो असताना भिंतीवर फिरायला गेलो आणि ती इंग्लंडमधली एकच आमची काय जॉली प्रोफेसर तिकडून आलेली, ती ज्ञानकोश करत होती ऑटोबायोग्राफीचा, आत्मकथनांचा जगात कशी आहे ती बघायला. मग आम्ही इंडो ब्रिटिश फ्रेंडशिप असल्यामुळे गप्पा मारत चाललो होतो. तर माझा सेशन झाल्यावर त्याला म्हटलं, व्हॉट डू यू थिंक अबाउट माय इंग्लिश. काय म्हणावं तिनं, कारण मी माझं इंग्लिश मी खेड्यात शिकला असल्यामुळे माझं इंग्लिश मी आय वॉन्ट टू से दिस वगैरे असं काही कधी केलेलं नाही. The heights by great men achievement kept were not attained by sudden flight. They while their companions slept were toiling upwards in the night. ही पी.जी. पाटलांची कृपा. इथं मला असायची, माळावर गेलो की नेहमी सांगायचे वराव पाटील शब्द पुस्तकानं मला वाचायला द्यायचे, वाचनाचं महत्त्व. म्हणजे पी.जी. पाटील तयार झाले, वराव पाटलांनी खिशातलं पुस्तक आणून दिले म्हणून, आणि आनंद पाटला आज बोलतोय ते पी.जी. पाटील सुलती होते म्हणून पानवळ सरांनी इंग्लंडला पाठवलं म्हणून. तर मला सांगायचं असं की दिव्यानं दिवा पेटतो, तिथं मग हे उठले बोलायला. पार्लमेंट सेक्रेटरी साधा नौका तरुण, ते त्यांच्या पद्धतीनं स्पीकरना उद्देशून इंग्रजीमध्ये बोलायला लागले आणि बोलताना म्हटलं, येस आय डोंट ॲग्री विथ यू कॉम्रेड, आय डोंट ॲग्री विथ यू. व्हॉट यू आर सेईंग इज कोटेड बाय लेनिन अँड स्टालिन. या ते म्हणतात की अशा तऱ्हेनं तुकडे पट्टी करणं आणि अमुक तमुक करणं हे न्यायाचं ठरेल काही बंधनानिशी, पण तुम्ही यू आर टेलिंग द लाईज. तुम्ही उलटच सांगताय. श्रीपाद डांगेला पहिला उडवला, आणि जे भाषेची कमांड आहे ना या माणसाची ती खरी मातीतली रसरशीत. गोव्यात घेतलं मला, त्यावेळेला म्हटलं पाटलाचं पोरं काय शिकवणार आमच्या पोरांना इंग्रजी, गोवा इंग्लिश आहे. आणि माझ्या लेखामुळं तिथल्या लेखाची कादंबरी अमेरिकेत टेक्स्ट झाली. त्यानं साहित्य संमेलनात सांगितलं, आडनावावरनं जातीवरनं कधीही विधानं करू नयेत. गोव्यातला कोण जन्मलाय सांगा की ज्याच्या लेखामुळे पुस्तक अमेरिकेच्या विद्यापीठात लागलंय. तर असेही विरोधाभास असतात, आणि हे मोडायचे असतील तर तुम्हाला वाचून दाखवायला वेळ नाही. योगायोगानं यशवंत मनोहरने एक कविता पाठवली, कारण त्यांनी शिवायचं पुस्तक वाचलं आणि त्यांच्या कवितेच्या फक्त 3च ओळी वाचून दाखवतो. ती सरळ मला उद्देशून मला आश्चर्य वाटलं. फार मोठा माणूस आहे, साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष होता, यशवंत मनोहर दलित, आंबेडकरवादी पक्का. आनंदजी जीवनवादी, कलावादी अशा समीक्षा प्रकारामध्ये मराठी समीक्षक जातीवादी, धर्मवादी आणि गटवादी असे नवे गलिच्छ समीक्षा प्रकार आता निर्माण झाले आहेत. आपण मात्र वेगळी वाट शोधत आहात, ते बरे आहे. मला आश्चर्य वाटलं हे वाचून. बरीच लांब कविता आहे ती, येईल कधीतरी कुठल्या तरी मासिकात. हे कौतुक म्हणून सांगत नाही, तर नवी वाट मळायची असेल तर तुम्हाला खरं वाटणार नाही. जिजाबाईनं काढलेला एक आदेश मला मिळाला आहे मराठीतला. का हो तुम्हाला आतापर्यंत कुठल्या संपादकाला छापलेलं नाही? 50 संपादक आहेत. त्या आदेशाचं नाव काय माहिती आहे का? आदेश असा आहे, हिजडा गल्लीत दारात भिक्षा किंवा काम मागायला आला तर त्याचा अपमान केल्यास गैर केली जाणार नाही. ऐका धाडस. जिजाबाईची स्वतंत्र कचेरी होती, कुणीही सांगितलेलं नाही. तिचे निवाडे होते. दादोजी कोंडदेवच्या 6 भ्रष्टाचाराच्या केसेस काढलेल्या आहेत त्याच्या, आणि त्याचा हात तोडला होता घोरपड्याने. आणि त्याने गोष्ट काय लिहिली की एकदा शहाजीच्या बागेतला आंबा परवानगीशिवाय तोडला म्हणून तो गुन्हा झाला, म्हणून ते स्वतःचा हात तोडायला निघाले. लोकांनी सांगितलं झाकून ठेवा, आणि म्हणून कातड्याचा मोजा घातला. काय संस्कृती! आत्महत्या केली त्या माणसाने शेवटी. आणि तो गुरु बेंद्रे मात्र प्रामाणिक निघाला. त्याने एक वाक्य लिहिलेलं आहे की दादोजी कोंडदेवाचा कारभार किंवा गुरुपदाशी काडीचा संबंध नाही. हे का लिहिलं तर त्याला बेंद्रे हा मॅट्रिक्युलेट, त्या काळचा इतिहासाचं वेळ चांगलं, त्यांना ब्रिटिश सरकारनं 1936 साली स्कॉलरशिप देऊन संपूर्ण खर्चासहित युरोपमध्ये पाठवलं होतं. का कुठल्या पुढं मराठी 11 आपले मोठे महान मुख्यमंत्री उंच एखाद्याला पाठवलं नाही त्याची खरी साधनं आणायला? जाऊ दे, तो इतिहास काढत नाही मी. यशवंतराव चव्हाणांनी एक प्रयत्न केला होता 1974 साली. शिवाजीवरचं प्रेमाबद्दल सांगतो. त्यांची संपूर्ण यादी पाहिली तर शिवाजीवरची जी पुस्तकं असतील ती या माणसाकडे आहेत, म्हणून तो प्रतिष्ठित झाला. इथलाच उदाहरण सांगतो सासूरवासिनीचं. सहस्रबुद्धे नावाच्या बाईने एक आठवण लिहिली आहे. जनता पक्षाचं राज्य आलं, ती पुण्याला बाहेर सासूरवासी,
आणि बायका जमल्या, तू कोणाला मत दिलंस, तू कोणाला मत दिलीस. त्या बाईचं वाक्य आहे, ते लेखातलं आहे, मी सांगतोय तुम्हाला. वाक्य आहे ते, अंगावर अक्षरशः शाळेत माझ्या काय प्रामाणिक माणसं आहेत म्हणून. कुठल्याही जास्त असू दे, माणसं ही प्रामाणिकच असतात बेसिकली. आपण त्यांना बिघडवतो. तर ती काय म्हटली त्यांना माहिती आहे का? हे बघ, तू का विचारतेस मला माहित आहे. आम्ही पतिव्रत आहोत. मी चव्हाणांना मत दिले. बापरे, आम्ही पतिव्रत आहोत शब्द वापरला त्या बाईनी. सहस्रबुद्धे नाव सांगतो मी तुम्हाला. आम्ही पतिव्रत आहोत, त्या माणसासारखा थोर पुरुष आम्हाला पाहायला मिळालेला नाही लहानपणापासून. आम्ही त्यालाच मत देणार. ही मिळवलं कसं? एवढं विश्वास सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आणि शिवाजीनं जे केलं तेच बरोबर साहेबांनी केले मी दाखवू शकेल. आता कारण 3 पुस्तकं माझी तुलनात्मक झालेली आहेत. साधा प्रसंग बघा. जिजाबाईंनी सत्ता घेतल्यानंतर कारभारीपणाचा तो कारभारी रचला वगैरे असं नाही. एक मला लेख मिळाला राजवाड्यांचा. राजवाडे म्हणतात 12 मराठा वतनदारांच्या पैकी फक्त शहाजीचा अपवाद सोडला तर सगळे नादान नालायक मूर्ख होते. माझे शब्द नाहीत. राजवाडे सारखा इतिहास अभ्यास माणूस म्हणतोय. आणि त्यांचे भिक्षुक सुद्धा त्यांच्या दीडपट मूर्ख होते आणि नादान होते. एकाला अक्षर पोपट शिवाय येत नव्हते. ती प्रामाणिक माणसं आहेत. लोकहितवादीने तर असे शब्द वापरले त्यांच्या इतकी टीका कुणीही केलेली नाही ब्राह्मणांच्या वरती. आम्ही तर काहीच नाही. ही प्रामाणिक माणसं होती. अहो, तो तुमचा शेजवलकरांनी त्या पुस्तकात जवळजवळ फार महत्त्व दिलं. त्याचा पॅरेग्राफ घातला एक. त्यांना चरबळी टाकलं. त्यांना तुम्ही शिकवणारे तुम्ही, शिकणारे तुम्हीच, लिहिणारे तुम्हीच, वाचणारे तुम्हीच. अरे जरा तरी खरं लिहा. ही बहुजनांची पोरं ब्रिटिशांचं बोट धरून जर जरा जरा लिहा वाचायला शिकली तर लई जड जाईल. शेजवलकरांचं वाक्य आहे. तेव्हा आपण प्रामाणिकपणाचा बघता एकाच जातीला कुठल्याही देऊ नये. या माणसाने केलं काय? शिवा नावी. तुम्हाला लक्षात नसेल, माहिती घेतली मी. 52 चिन्ह आहेत. शेतकऱ्याचा नांगर, ओळखायचा का शेतकरी नांगर, न्हाव्याचा आरसा, चांभाराची आरी, सगळी यादी सांगत नाही. तसं यशवंतरावांनी चिन्ह बदल पुढे केलेले आहेत. सांगतो तुम्हाला काय थोड्या वेळात. हे वाचनानं घडलेलं आहे, जगातल्या, इथल्या नव्हे. शिवाजी घडला जगातल्या वाचनानं. शहाजी राजांना 12 भाषा येत होते, हे पूर्वी सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि दक्षिणेतले पंडितजी होते, त्यात मुसलमान सुद्धा होते, मौलवी. आणि त्यांचे संबंध फार चांगले होते. त्या सुफी संतांना तर मार खावा लागायचा. तेव्हा हा कोणी तुम्ही कधी समजून घेणार या सगळ्या गोष्टी? तर मित्रहो, यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा तोच पॅटर्न पुढे फॉलो केला. आणि काय केलं जिजाबाईंनी? सगळी चिन्ह काढून घेतली, तलवार हाती दिली. नावाच्या पोरात तलवार आली हातात. म्हणजे क्षात्र धर्म जागा केला. एका परदेशी माणसानं क्षत्रियकरण ऑफ विजयनगर लेख लिहिला इंग्रजीमध्ये. मी परवा सूचना केली, तुमचं डबकं बाद झालं. 2000 सालापासून 2021 पर्यंत महाराष्ट्राबद्दल, मराठ्यांच्याबद्दल, सर्वांच्याबद्दल, ब्राह्मणांच्याबद्दल लिहिले त्यांनी. हे सगळे लेख एकत्र करूया आणि त्याचं मराठी भाषांतर करून आणूया. जरा तरी कळेल लोकांना जगात काय चाललं आपल्याबद्दल. कुणाला का ते मांडले सध्या, बघू पुढं. तर मला काय म्हणायचं आहे की क्षत्रियकरण हा शब्द आपल्याला माहीतच नाही. ब्राह्मणीकरण हा शब्द फक्त माहीत आहे. पण तो लेख परकीयाने लिहिलेला आहे आणि त्याची आठवण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना किती होती यावर संशोधन केले. सुमित गुहा त्याचं नाव आहे. काय सांगायचं तुम्हाला आता? तसा पद्धतीने या माणसाला अभ्यास केल्यामुळं नवी चिन्ह सहकाराची दिली. ॲग्रो इंडस्ट्रीची पुस्तकं वाचली. अर्थमंत्री झाला. अर्थमंत्रावरची इतकी पुस्तकं अर्थशास्त्राची आहे. मला त्या रावचं मला सांगायचं राहिलं. रावने एक आठवण लिहिली आहे की जेव्हा ते संरक्षण मंत्री झाले त्यावेळेला ICS ऑफिसर, ते मेजॉरिटी प्रमाण असायचे, त्यात काय दोष नाही त्यांचा. आणि श्रेष्ठत्वाचा गंड हे मोठं विषारीकरणाचं प्रकरण आहे. पाटलाला श्रेष्ठत्व वेगळं, अमक्याला वेगळं, तमक्याला वेगळं, हे सगळ्यांचा असाच दोष आहे, एकट्याचा नाही. आणि त्यामुळे वाटोळ झाले. भारतात ऐक्य कधीच स्थापन झालेलं नाही, आता सुद्धा नाही. फक्त सगळ्यांच्या पुस्तकात उल्लेख आहे. मी जास्त भर दिला त्या पुस्तकासाठी इंग्रजीवरती. मला एक सांगायचं राहिलं, अधिकारी तो पत्र लिहितोय आणि त्याचा हुसेन नावाचा नोकर आहे. तो पत्रात काय लिहिले की तुम्ही चर्चचं नुकसान केलं नाही, आम्ही खंडणी आणि कर तुमचा वेळेवर दिल्यामुळं आमचं काही नुकसान केलं नाही वखारीचं, याबद्दल मनापासून आभारी आहे, असं पत्र लिहिले जेम्स. कुणाला? शिवाजीराजांना. 64 साली 1600. बघा कसं असतं ते. यशवंतरावांचं तेच आहे बरोबर. तनखे रद्द केले. पार्लमेंटमध्ये आरोप झाला. वशिष्ठबाई खासदार होत्या, ब्राह्मणबाई, त्या म्हटल्या यू आर ए ट्रेटर, विश्वासघातकी नालायक आहेस. यशवंतराव चव्हाणांना डू यू नो हाऊ किंग्स अँड प्रिन्सेस हॅव फॉट फॉर दिस कंट्री. किती मदत केली आहे तुम्हाला क्रांतिकारकांना, राजे लोकांनी, आणि तुम्ही त्यांचे तनखे रद्द करताय, जमिनी काढून घेताय. भयानक भाषण दिलं. यशवंतराव शांतपणे उठले आणि तिने शेवटी वाक्य वापरलं
यू आर ए कम्युनिस्ट, तू कम्युनिस्ट आहेस असा आरोप पार्लमेंटमध्ये केला होता. मला आश्चर्य वाटते की हा माणूस कायम शांत राहायचा. शांतपणे उठले आणि म्हटले, मॅडम यू आर राईट. आय डोंट थिंक दॅट आय हॅव बिट्रेड एनी मॅन बिकॉज आय स्टँड फॉर द कॉमन मॅन. आज कोण आहे कॉमन मॅनच्या बाजूला? आय स्टँड फॉर द कॉमन मॅन अँड इफ यू लाईक कॉल मी अ कम्युनिस्ट. सांग मला, मी कम्युनिस्ट म्हणतो, हरकत नाही. पुढं लेख लिहिल्यानंतर 2 वर्षांनी वाय आय एम ए कम्युनिस्ट. मी कम्युनिस्ट का आहे? इंग्रजी चांगलं होतं. इंग्रजीबद्दल ते म्हणायचे की मला अयंगार, गांधी, अमका तमका यांच्यासारखं होता येणार नाही. मान्य आहे की माझ्या गावच्या पद्धतीने इंग्रजी बोलेल. मी त्या मुलीला विचारल्यावरती, लंडनमधली प्राध्यापिका, तिला म्हटलं हाऊ डिड आय परफॉर्म. मला एका सेशनचा चेअर केला होता चीनमध्ये, पेकिंगमध्ये. माझ्या इंग्रजीबद्दल तुझं काय मत? नो नो, यू आर परफेक्टली राईट, यू आर लेजिबल. तू कळत होतं तुझं बोललेलं. व्हॉट डू यू थिंक अबाउट माय प्रोनाऊन्सिएशन्स. माझे उच्चार कसे होते? तर ती हसली आणि म्हटली, आय हॅव मेट मेनी मंकीज हू इमिटेटर्स. अनेक माकडे मिटलीत आमचं अनुकरण करतात. आय आय जस्ट कान नाव वगैरे वगैरे. म्हणजे काय, तुम्ही मातीतलं किती टिकता आणि ओरिजिनॅलिटी तुमची किती असते यावरती माणसाचं थोरपण अवलंबून असतं. तसं तिथंच नव्हे तर इथं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काँग्रेसला अल्पमतात आलं तर त्यांनी माणसं फोडून मंत्रिमंडळ तयार केलं. त्यावेळेला एक बॅरिस्टर, नाव सांगत नाही, एक बॅरिस्टर आमदार विरोधी पक्षातला म्हटला, कॉंग्रॅच्युलेशन चव्हाण साहेब. चव्हाण साहेब तुमचं अभिनंदन. मंत्रिमंडळ केले पण मंत्री लायक नाही. आता कसं वाटेल, तुम्ही कल्पना करा, तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुमच्या सहकार्याच्याबद्दल असं उद्गार काढला तर दुसरा माणूस एवढी कोल्हापुरी पद्धतीने जाईल नाही. ते हसतच म्हटले, यू आर राईट. रंडकीला कुंकवाची उठाटेव कशाला. कसं काय वाटतं वाक्य? आणि पुढं ते इंग्रजी भाषांतर दिले आहे बघा स्पीचेसमध्ये. हे वक्तृत्वाची जी उडवायची एखाद्याची ती जी कला होती ना, ती ह्या वाचनानं तयार झालेली आहे. अलर्टनेस आहे चांगला, सर्व प्रवाह माहीत आहेत. म्हणून खांडेकरांनी उद्गार इथं काढले होते. त्यांना ज्ञानपीठ मिळालं त्यावेळेला. कोल्हापुरात झाला कार्यक्रम, झाला तर भाषण केलं त्यांनी. म्हणजे आपले जे जातीयवादी, कंगोरे आणि विषारीकरण नाव वापरले, मी सिद्धांत मांडलाय तसा साहित्याचं, माणसाचं, संस्कृतीचं विषारीकरण, त्याला BBT असं नाव दिले, ब्राह्मण ब्रिटिश अमेरिकन विषारीकरण. आणि त्याला 25 पुरावे दिले. हे माझं काही नाही त्यात. हे आपल्या समाजाला घातक ठरतं. पण ह्या माणसानं त्या सगळ्यावर कशी मात केली असेल? उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये तामिळनाड असा शब्द घालावा संस्कृतमधला, असा वाद झाला. तर तुम्हाला माहिती आहे की तो दुसरा कोणतरी खासदार असायचा, त्याचं नाव विसरलो मी, तर ते त्याचा विनोद केला त्याच्या नावावरनं, लाडू. तर म्हटले तामिळनाडू आणि तामिळनाडू काय फरक? आमच्या खासदाराचं आडनाव डून आहे, त्याचं आडनाव डू होतं शेवटच्या अक्षरात. त्याचं मला एकदम आठवेना. हा विनोद पार्लमेंटमध्ये. तर प्रत्येक जिथं जिथं गावात भाषण केलं तरी तिथले संदर्भ जागे ठेवणं, तो विशिष्ट पद्धतीने पाहिजे. मला अजून ते जसे तसे इथलं व्याख्यान आठवतं. डिफेन्स मिनिस्टर म्हणून आले होते त्यावेळेला त्यांनी बोलले होते. त्यांनी उदाहरण दिलं तर भारताचा नकाशा म्हणजे कसा आहे, अर्घ द्यायला माणूस एक साधू उभा आहे आणि त्याच्या हातून पाणी मातीत पडतं, तसा नकाशा भारताचा तयार झाला पाहिजे वगैरे. सुंदर शांत इंग्लिशमध्ये सोप्या बोलणारा ग्रस्त. या ग्रहस्थानं अर्थमंत्री असताना ज्या बँकिंगचे व्यवहाराचे गोष्टी नॅशनलायझेशन करायचं वगैरे चाललं होतं ना, त्या काळाची भाषणं केलेली आहेत. समग्र भाषा अर्थशास्त्राची आहे. त्या रावनं आठवण लिहिलेली आहे की जेव्हा संरक्षण मंत्री येणार आणि एवढ्या मेननसारख्या स्कॉलरला काढून टाकला नेहरूंनी, हा काय उजेड पाडणार, अशा प्रतिक्रिया चहा घेताना हे ICS ऑफिसर करत होते. हे मराठा क्या करे असं ते काय बोलणार आहे. आणि घडलं असं की ते पहिल्या दिवशी जेव्हा मीटिंग घेतली सगळ्या सचिवांची, त्यावेळेला शांतपणे सांगितलं, माय फ्रेंड्स, आय हॅव जॉईन्ड दी ऑफिस नाव. एव्हरी डिसिजन विल बी टेकन कलेक्टिव्हली. प्रत्येक निर्णय आपण एकमेकाला विश्वासात घेऊन घ्यायचा आहे. मी एकटा निर्णय घेणार नाही आणि तुम्ही पण तो परस्पर तसा घेऊ नये. हे चेक देतोय ब्लँक. चीनबद्दलची जेवढी पुस्तकं इंग्रजीत पृथ्वी तलावर उपलब्ध असतील तेवढी माझ्या खर्चाने विकत आणायची. दाखवा मला मंत्री पुस्तक अशी खरेदी करणार, वाचणारा वेळ काढून. टीका करण्याचं कारण नाही, पण ही संपत्ती बुद्धीची जी कमावलेली आहे ती स्वकमाईची आहे, ते कुणी चोरत नाही. म्हणून मी त्या पुस्तकात एक वाक्य रुझवेल्ट टाकलेलं आहे. रुझवेल्ट हा राष्ट्राध्यक्ष
तो काय म्हटला होता माहिती आहे का? दे कॅनॉट, फायर कॅनॉट बर्न देम. पुस्तकांना ज्याला अग्नी जाळू शकत नाही, माणसांना मात्र जाळतो. आणि पुढे तो म्हणतो असा की पुस्तकं ही रक्षक असतात आणि मेमरी त्यांची अखंड राहते आणि माणूस स्मरणावरती जगतो. म्हणून स्मृती ही महत्वाची असते. मित्र हो, त्या ठाकरेंच्या पुस्तकामध्ये प्रबोधनकारांचे एक वाक्य आहे, किल हिस्ट्री, किल हिस्ट्री, मर्डर हिस्ट्री, इतिहास नष्ट करा, यू हॅव स्लेव्स. म्हणून मग शिवायची बदनामी करायची, म्हणजे तुमची मुलगुटी कायमची ठेवता येईल मुठीमध्ये, किंवा इतिहासच पुसून टाकायचा, खोटा इतिहास रचायचा आणि मग खोटं रामायण लिहायचं. सच्ची रामायण जर दक्षिणेतलं वाचलं तर डोकं फिरेल तुमचं. बंदी आहे गणपतीला, या महाभारताला, आमके सिरियलला वगैरे तामिळनाडूमध्ये. म्हणून त्यांचे 3 झाले नोबेल पुरस्कार विजेते विज्ञानाची कास धरल्यामुळे. त्याचीही उद्धृत इथं आहे. यशवंतराव चव्हाणांनी विज्ञानावरची पुस्तकं मिळवलेली आहेत. सगळीच यादी मला आता एकदम आठवती नाही, वाचायची नाही, मला बघत नाही, मी खाली बघत नाही, मूड जातो. मित्र, प्रसंग इतके जबरदस्त आहेत की हा ग्रस्त रशियाकडे कल असायचा आणि जो माणूस पार्लमेंटरी सेक्रेटरीनंतर पुरवठा मंत्री झालाय तो कळवतो वेणुताईंना की तुम्ही माझ्या सिंहासनी नावाच्या मित्राकडचे पैसे उसने घेऊन संसार सांभाळा, गरिबीचं कुटुंब आहे हे कळवणारा मंत्री दाखवा. आणि दुसऱ्या दिवशी उसने पैसे घेऊन पुस्तक खरेदी करतो. आहे बघा, आठवणीत आहेत त्या. शिक्षणाचा 1200च्या आतला सवलतीचा निर्णय जर त्यांनी आणि बाळासाहेब देसाईंनी घेतला नसता तर आनंद पाटील आज म्हशी राखत बसला असता. म्हणून मला 6व्या फेरीला मी दुसऱ्यांदा हॉलंडला गेलो, त्यावेळेला विषय होता इंडियन लिटरेचर अँड इंडियननेस ऑफ इंडियन लिटरेचर. लाडेन विद्यापीठात सेमिनार होतं, जबरदस्त. त्याला मला निवडलं, त्यांना खर्च ते देणार होते. तर मित्र, भारतीय साहित्याचं भारतीयत्व, नेमकं भारतीयत्व काय आहे? बरंचसं साहित्य नाही. मी मगाशी सांगत होतो संभाजीचा बदनामीचा गडकऱ्यांचा पुतळा तोडला, तो त्या लेखात मला पुरावा मिळाला. गडकऱ्यांच्या डायरीत वाक्य लिहिलेलं आहे की शेक्सपियरच्या हेनरी दी फोर्थ नाटकाचं अनुकरण करीत त्यात संभाजीला बसवता येत नाही, म्हणून मी ते अपुरं ठेवत आहे. पुढं दुसऱ्यांनी राजकारणासाठी पुरं केलं आहे, बदमाश आणि काय लफंगा स्त्री लंपट संभाजी होता म्हणून. तुम्ही स्टुअर्ट गार्डन नावाच्या माणसाचा मराठीत आलेला थिसिस वाचा. तो म्हणतो मी पृथ्वी तलावाची सगळी आर्काइव्ह तुमची लेखागृहात घातली, भारताची तर गाठलीच, पण संभाजीबद्दल मला वाकडा शब्द कुठंही मिळाला नाही. मग मराठीत नाटकं, हिंदी तमाशे वगैरे का, त्यात बदनामी का, हा त्याचा प्रश्न आहे. आता एकही शब्द मिळत नसताना जर राजाची बदनाम होती तर सगळं काढलं मी पुरावे आणि लेख दिला. तो कोणी लवकर छापायला धाडस करेना. महाराजनं तो चित्रलेखामध्ये छापला, महाराष्ट्र आणि अज्ञानाचं उत्पादन. गडकरी यांनी एकच प्याला हे नाटक इंग्रजीतून उचललेलं आहे, जसंच्या तसं. संगीत संवर्धन हे पहिलं नाटक जसं तसं उचललेलं आहे. माझा PhDचा विशेष होता 1818 ते 1947 साली पर्यंत काय घडलं नाटकामध्ये, आणि माझ्या कन्येनं 47 ते 2000 पर्यंत काम केले तर PhDला. आमच्या घरात नाटक पाणी भरतं. पु ल देशपांडे हे तुमचा भूषण. माझा एक लेख आहे, मला इंग्रजी लेख मिळाला. अपर्णा धारवाडकर, ती ब्राह्मणच मुलगी आहे, अमेरिकेत शिकवते म्हणून सुखरूप आहे. तिनं लेख लिहिला असा, त्याच्यामध्ये पु ल देशपांडेंना सरळ सरळ उचल्या लेखक आणि देशद्रोही लेखक म्हटलं आहे. हे मी पुण्यात सांगितलेलं आहे. माझं काय वाक्य आहे का? अपर्णा धारवाडकरचं आहे, वाचा. मला राजा डाले म्हटल्यावर अर्धा तास भाषण ते, हे जाऊ द्या. मला सांगायचं आहे काय, ही चिकित्सक बुद्धी या माणसाकडे असल्यामुळं केवळ मार्क्सिझम, नुसतं मार्क्सिझम नाही, इकॉनॉमिक पॉलिटिक. एकदा गंमत झाली काय, हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आपल्या पद्धतीनं प्रत्येकजण वळणावर जातो. वळणाचं पाणी वळणाला त्यात दोष देता कामा नये. पाटील सुद्धा बरोबर मळणी घालणारच, चुका करणारच. परंतु कत्रम माडखोळकर नावाच्या माणसानं हे राज्य मराठ्यांचे होणार का मराठा होणार असा आग्रह केला. त्यावेळेला चव्हाण साहेबांनी उत्तर दिलेलं आहे, पुढच्या बाकावरच्यानी मी मागं ढकलेन मागच्या बाकावरून भय बाळगू नये, आणि मला काय काय करायचं आहे हा समग्र आराखडा पुण्यात मांडला होता. पूर्ण साहित्य संस्कृती मंडळ काढायचं आहे, आम सुधारणा करायचं आहे, कुठल्याही जातीवर अन्याय होणार देणार, हेच बरोबर शिवाजीने केलं होतं. पण पुढं काय घडलं, तुम्ही मला एक पैज देतो, मला 50,000 रुपयाची. जीवा आणि शिवा ही बैलांची नावं कुठल्या गावात आहेत का? होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण आहे, बरोबर आहे ना?
होता जीवा, म्हणजे न्हाव्याचा जीवा होता म्हणून शिवा वाचला पणाला काढावा, ही म्हण आहे. पण आमच्या एका गीतकारानं जीवा शिवाची बैल जोडून नावाचं गीत लिहिलं. का तर 1948 साली घर जाळलं म्हणून. ही साहित्याच्या निर्मितीची कारणं असतात आणि ती कारणं ओळखणारा आणीबाणीच्या काळात इथं साहित्य संमेलन झालं त्यावेळेला मी श्रोता होतो, तिथं सातारा लेक्चर होतो 10 वर्षे. मी भाषण ऐकलेलं आहे आणीबाणीच्या काळात. काताड्यावरची कसरत होती. इंदिरा गांधीने आणीबाणी जाहीर केली आणि असे इथं असं, तर ते मोठं नैतिक धैर्य होतं. त्यावेळेला त्याने केलेलं भाषण आहे ते आमच्यासाठी होतं की आता आपण आपला भूगोल, आपली माणसं जसे आफ्रिकन लेखक करतात तशा पद्धतीनं त्यांची सुद्धा ओळख केली पाहिजे. अमेरिकन आणि ब्रिटिश लिटरेचर तेवढ्यावर विसंबून राहू नये. फार छान मुद्दा काढला होता. पण आजपर्यंत आपण त्यांचेच गुलाम आहोत म्हणून त्याला नववसाहत म्हणतात आणि त्यांच्यामध्ये तो शब्द बरोबर आलेला आहे, नववसाहतवाद. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी धरणं किती बांधली आणि सोसायट्या किती काढल्या आणि कारखाने किती काढले याच्यापेक्षा बौद्धिक वातावरण शुद्धीकरण किती केलं हे बघायला त्यांची ग्रंथसंपदा महत्त्वाची आहे. नवगती असू देत, भूमिका असू दे, सह्याद्रीची वारे असू दे आणि ऋणानुबंध तर मास्टरपीस आहे. तेव्हा प्रांजळपणे हा माणूस तुम्हाला विनोद सांगायचा राहिला. PT टीचर म्हणजे कुठं चाललाय रे रस्त्यात, गोगलेवाडनं चालली तमाशा बघायला, पोरं चालली तमाशा बघायला आणि PT टीचर म्हणता कुठं चाललाय, मूर्खात काय. अहो आम्ही बर्नार्ड शॉच्या भावाला भेटायला चाललोय, तो रेल्वेला चाललाय मुंबईवरनं खाली केरळ. ही सरळ थाप होती. पण नाव सुचलं पुराणं नाव हे ना, हो परदेशातला माणूस बघायला चालले जाऊ म्हटलं शिक्षक. आता बर्नार्ड शॉचं तुम्हाला महत्त्व सांगतो. शेक्सपियरनं 36 नाटकं लिहिली आणि साहेबांच्या संग्रहामध्ये सगळ्या शेक्सपियरपेक्षा बर्नार्ड शॉची नाटकं जास्त आहेत. का? हा विचार माणूस बेसिकली डावा गरिबांचा होता, नाहीतर लवकर संपला असता. त्यांनी बर्नार्ड शॉचं एका पुस्तकाचा उल्लेख केला. मला लाज वाटली. मी इंग्रजीचा प्राध्यापक असून त्या पुस्तकाचं नाव थोडंसं माहिती होतं दुसरं, पण ते वाचलं नव्हतं. द क्विंटेसन्स ऑफ इप्सेनिझम पुस्तकाचं नाव शॉनं लिहिलं होतं इप्सेनवरती. हा इप्सेन कोण? नोरा नावाची नायिका, ते एनिमी ऑफ द पीपल वगैरे लिहिणारा, डॉल्स हाऊस लिहिणारा आणि अत्र्याने त्याचं भाषांतर केले आणि आपले नाटककार त्यावरच जगले सगळे. आतापर्यंत सगळ्यांचे हिशेब माझ्याकडे आहेत, कुंडल्या सगळ्यांचे. घ्यायचं उचलायचं. अहो मराठ्यांची बदनाम करायला किती नाटकं मी शोधित अशी. कोणी दांडे आपला पेंडसे गारंबीचा बापूवाला, त्यानं एक तिकीट नावाचं परदेशातलं नाटक आणि त्यात पाटलाला घाटल्यानं ढवळपणा परदेशी नाटकाचा उपयोग. 10 नाटकं एकूण शोधित मी. काय बाबा परक्यांच्या कुऱ्हाडीनं का मारता एवढे. तेव्हा उचलेगिरी हा महाराष्ट्रातल्या माणसाचा प्रमुख लक्षण आहे आणि त्याला ओरिजिनॅलिटीचा जोर देणारा हा माणूस होता. आणि शॉचा इतिहास का त्यांना आवडलं तर तो साम्यवादी होता आणि त्याच्या प्रस्तावना ह्या नाटकापेक्षा मोठ्या असायच्या. हा शॉ बंडखोर आणि त्याचे विचार मात्र यशवंतरावांनी अशा तऱ्हेनं गंभीर घेतले आणि म्हणून त्यांनी कार्य करताना एकदा जयंतराव टिळक त्यांना म्हटले होते की साहेब ठीक आहे तुम्ही चांगलं धोरण स्वीकारलेलं आहे, पण ब्राह्मणांची इनाम जप्त कमी करताना किंवा हे करताना त्यांच्या विधवाकडे तरी दया दाखवायला हरकत नाही का. म्हटले दुसऱ्या समाजात विधवा नाहीत का? कडू वाटतंय, पण दुसऱ्या समाजामध्ये विधवा नाहीत का? मग सगळ्यांसाठी आपण काहीतरी योजना करूया. तर हे योजकता होती. मराठवाड्यात गेले, हायस्कूलमध्ये भूगोलाची पुस्तकं मागून घेतली. का? पुस्तकावर विसंबून राहायचं, माणसावर कमी विसंबून राहायचं. कारण खरी माहिती फारसे पुढारी देत नाहीत असं लोक म्हणतात. म्हणून त्याची व्याख्या डॉक्टर जॉन्सनने केली होती. द लास्ट रेफ्यूज पॉलिटिशियन मीन्स कोण? राजकारणी कोण? द लास्ट रेफ्यूज ऑफ द स्काउंड्रल. राजकारण म्हणजे मूर्खाचं शेवटचं आश्रयस्थान. माफ करा, सगळे काही पुढारी असतील ते मला ते जॉन्सनचं वाक्य आहे आणि त्यांनी ते उद्धृत केलेलं आहे की मला असं व्हायचं नाही. मी राजकारण मला आवडतं की ठीक आहे, पण हे उसने पैसे घेऊन पुस्तकं घ्यावं. दुसरं एक संदर्भ सांगतो मला. भय ह्या माणसाला कधी पाळलेलं नाही. तुम्ही फ्युरेदीचं पुस्तक वाचा कृपा करून. फ्युरेदी FUREDI त्याचं एक पुस्तक आहे द कल्चर ऑफ फिअर नावाचं. मी त्याचा विचार यशवंतराव साहेबांसाठी करायला लागलो की ह्या माणसाला आपलं भय, ग्रंथभय, धर्मभय, जातभय, मिनिस्टर भय, ह्या भयावरती विजय कसा मिळवला. 100 वर्षापूर्वी विचार करा कशी परिस्थिती असेल, अभ्यासक्रम कसे असतील. उदाहरणार्थ यांनी 1200च्या आतल्या उत्पन्नाची सवलत जाहीर केली आणि अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख
C.D. देशमुख महाविद्वान मानला गेलेला माणूस, मान्य आहे त्या काळात आयसीएस झालेला मंत्री आणि नेहरूंचं प्रेम होतं. या ग्रहस्थानं भारतामध्ये भाषण द्यायला, महाराष्ट्रातून भाषण द्यायला सुरुवात केली. हे धोरण चुकीचं आहे. ह्या अशा सवलत देऊन काय करायचं आहे. तर यशवंतरावांनी फक्त मिश्किलपणानं विरुद्धांना पत्र लिहिलेलं आहे. त्यांच्या पत्रात सापडणारी बुद्धिमत्ता ही सुद्धा वेगळा विषय आहे PhDचा. इतके सुंदर पत्र आहेत. काही ठिकाणी परदेशी संदर्भ दिले. आज हॅमलेटचा काय तो मॅकबेथचा किल्ला पाहिला. परदेशात गेले तरी पत्रात उल्लेख त्या साहित्याचीच. टॉल्स्टॉयचं घर असं होतं. तर ते प्रवास वर्णन हा एक स्वतंत्र विषय आहे. ते नुसती डल नाही, त्याच्यामध्ये तिथली संस्कृती, तिथला अभ्यास, तिथले लोक गाजलेले त्यांना भेट देणारच, बुक स्टॉलला जाणारच. ते सगळं कीर्तन राहू दे. आता मी तुम्हाला एक संदर्भ सांगतो असा की आत्मकथन त्यांना लिहायचं त्यावेळेला तुम्हाला सांगतो, आत्मकथन, चरित्र, आत्मचरित्र हे शब्द जगामध्ये बाद झालेले आहेत. कुठे तुम्हाला हे मला चीनमध्ये कळलं. एक बाईनं निबंध वाचला की ही आत्मचरित्र विचित्र असतात. ऑटोमोबाईल बरं पण आत्मचरित्र नको. ऑटोमोबाईल बरं कारण मशीन खोटं बोलत नाही. हे सगळं चरित्रच विचित्र करतात. फोटो बिटो टाका, कौतुक करा, अंक करा, स्वतःचं दुसऱ्याने केलं. हे भारताळ असतं. आत्मकथन कोण करतोय? आत्मा असतो का? तो कोणाच्या ताब्यात आहे? बोलविता धनी कोण आहे? दलितांची आत्मकथनं कोण छापतो आणि त्या दुरुस्त्या कोण करायला लागतो? आज सरस्वती पुरस्कार कोणाला मिळतो? हे जर आतला अंधारातल्या गोष्टी काढल्या तर रडायची वेळ येईल. साधं उदाहरण देतो. नामदेव कांबळे आणि कोण नामदारांना सांगा तुमच्या हितचिंतकांना, जरा तरी वाचा आणि काय घडतंय महाराष्ट्रात बघा. नामदेव कांबळे हा मुलगा दलित मास्तर शाळेचा, त्यानं राघववेळ नावाची कादंबरी लिहिली. हे का सांगतोय? यशवंतरावांच्या काळात हे का घडलं नाही. राघववेळमध्ये 5 पाटील 5 मांगांच्या बायकांच्याकडे जाऊन दिवस काढतात. याच्या वर्णना पलीकडे काहीही नाही. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला आहे. का आमदारांना प्रश्न विचारला नाही? आता त्याला पद्मश्री मिळालेली. तर हे जे सांस्कृतिक भ्रष्टाचार आहे त्याला यशवंतरावांच्या नैतिकतेमुळे सर्वांनाच आदर, सर्व जातीत आदर असणारा एकमेव पुढारी आहे त्या काळचा. तेच नेमकं शिवाजी महाराजांचं आहे. शिवाजी महाराजांचे धोरण होण्याचं कारण ते आहे की त्यांचे जर आदेश वाचले. आता तुम्ही गोष्टी सांगता राजाच्या पाटलाचा हात तोडला म्हणून, पण त्याच वेळेला दुसरे 3 संदर्भ मला सापडलेले आहेत. त्याच्यासारखेच बदपैली 2 ब्राह्मण पळून गेले होते शिरच्छेद होईल म्हणून. तो उल्लेख आहे त्या संपादक कुलकर्णी मॅडमने केलेला आहे की हे पळून गेला म्हणून. म्हणजे सर्वांना समान कायदा होता. एकाला फेवर करा, धरून ठेवा. 500 कोटीचा भ्रष्टाचार करणारा कोणतरी करा, सगळं विसरून. तर हे जे प्रकार आहेत त्यावेळेला विनोद सांगतो तुम्हाला, या माणसाचं प्रेम. 2 घटना सांगतो, मी संपवतो कारण माझं कीर्तन चालेल. तर मला खात्री आहे जोपर्यंत मी बोलतो तोपर्यंत कसली अडचण आली तरी श्रोता उठत नाही. हा अन्याय आहे. परंतु एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, अशी गोष्ट आहे ती की माडखोलकरांनी हा हल्ला केला, पण त्यांनी उत्तर दिले मला हे करायचं आहे, सर्व जातीसाठी करायचं आहे वगैरे. पुढं माडखोलकर त्यांचे इतके प्रेमात पडले की करप्शन इन अमेरिका, वॉशिंग्टन हे पुस्तक इंग्रजीत त्यांना मिळालं. तर त्याने प्रेमानं कळवलं की यशवंतराव साहेब तुम्हाला प्रशासनात उपयोगी पडेल, हे पुस्तक पाठवून देतो मी. यांनी काय कळावं ताबडतोब, माडखोलकर साहेब आभारी आहे. हे पुस्तक मी 6 महिन्यापूर्वी घेऊन वाचलेलं आहे ताकद. हे पुस्तक मी वाचलेलं म्हणून सांगायचं, दाखव मला एक नग. करप्शन इन अमेरिका हे पुस्तक वाचलेलं आहे. दुसरा प्रसंग सांगतो, ज्यांनी आपल्या पत्राला प्रकाशित करू नये म्हणून बंदी आणली ते तळवळकर, गोविंदराव तळवळकर. आणि ह्यांनी नातेवाईकांच्या नोकऱ्या कशा मिळवल्या याच्याबद्दलचं पत्र आहे, तेही मी वाचलेलं आहे. त्या माणसानं पुन्हा असं कळवलं एक की मला जर्मनीमधलं इंग्रजी भाषांतर झालेलं एक चांगलं पुस्तक मिळालेलं आहे, तुम्हाला ते उपयोगी पडेल. ह्यांनी लगेच कळवलं, ते मी घेऊन वाचलेलं आहे. थँक्यू. आपण त्यावर चर्चा करू भेटल्यानंतर. दुसरा प्रसंग म्हणजे हे घडतं इतकं, हे असेच चमकल्यामुळं प्रतिमा तयार होते कृतीतून, नुसतं बोलण्यातून नव्हे. बोलाची चकडी बोलाचा जबात त्याचं काही नाही. ह्या माणसाची नैतिक ताकद एवढी मला विशेष वाटते की ह्यांना हे सांगितलं. पण दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. प्रिन्सेस नावाची कादंबरी माळगावकरांची, प्रिन्सेस. हे मंत्री
केंद्रात होती त्यावेळेला, भादखेरनी भाषांतर केलं. त्या माणसाचं खरं प्रेम होतं यशवंतरावांच्यावर. राम जोशी नावाचा 93 वर्ष वयाचा माणूस विश्वकोश आहे यशवंतरावांचा. मी पाय धरतो त्या माणसाची जाऊन, एवढी माहिती सांगतो तुम्हाला यशवंतरावांची. जेव्हा सत्तेत नव्हते, एक दिवस मला म्हटले, आनंदराव काय सांगू, माझ्या आयुष्यात 3 पानं. त्यांनी नाव सांगितलं तर पहिलं चरित्र लिहिलं जोशींनी, ते नाव यशवंतरावांनी निवडलं होतं. गणांची नावं त्यांनी निवडलेली आहेत. कल्पकता किती मोठी आहे बघा. तर त्याने एक प्रसंग सांगितला असा, अरे ज्यांना भिकारी होते त्यांना कारखानदार केले यशवंतरावांनी, पण सत्ता जातात विमानतळावर गाडी घेऊन हात जोडून उभा असायचे, त्यातला एकही नव्हता. मला फोन केला साहेबांनी, जोशी काय चाललंय, या जरा इकडं, भाड्याची गाडी घेऊन या. काय वाटलं असेल, डोळ्यात आलं पाणी त्या वादग्रस्ताच्या. एवढा बिचारा भक्त तो जोशी, राम जोशी. त्यांना मी सतत भेटायचं पुण्यात होतो त्यावेळेला, आणि त्यांना इतका आनंद झाला की मी यशवंतरावांच्यावर अशा तऱ्हेचं पुस्तक लिहिते म्हणून. तर मित्रांनो, असे दुसऱ्या टोकाचे प्रसंग, त्याला छातीमध्ये कळ सोसायची ताकद यावी लागते, ती पुस्तकातून येते. माणसं बघून विश्वासघात करणारी चालत नाही. या माणसाची ताकद ही तयार झालेली आहे पुस्तकातून. इतके पुस्तकांची नावं आहेत बरं का, फॅसिझमवरची असतील, सर्व धर्मावरची, ख्रिश्चन धर्मावरची पुस्तकं 3-4 आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदीवर कमांड मिळवायची आहे म्हणून हिंदी आणि इंग्रजीचे शब्दकोश आहेत. या माणसाने डिक्शनरी वाचून ही पुस्तकं वाचली. 10 days that shook the world, क्रांतीचे 10 दिवस, गॉर्कीची आई. मित्रहो, या त्यांच्या पुस्तकामुळे मला एकदम आठवण आली की मी जिजाऊ म्हणणं हे मूर्खपणा आहे. ती बाई फार शूर होती म्हणून त्या पुस्तकाला नाव दिलेलं आहे पुराणे इतिहासामध्ये. तुम्हाला शब्द नाव आहे पुराणे इतिहास, मिथ हिस्ट्री. आपण फक्त वेदकाळातली पुराणं म्हणजे खोट्या गोष्टी सांगितलेल्या. आपला इतिहास म्हणजे पुराणे इतिहास आहे, खरा इतिहास मराठीत नाही. हे अनिल पाटलाचं वाक्य नसून विनय लाल नावाच्या 2003 साली हिस्ट्री ऑफ हिस्ट्री, पॉलिटिक्स अँड स्कॉलरशिप इन इंडिया या पुस्तकाचं पहिलं वाक्य आहे, भारतात अजूनही इतिहास नाही, आहेत ती फक्त पुराण आहेत. म्हणूनच शिवायचं पुराण तयार झालं. यशवंतरावांचं पुराणच झालेलं आहे. तेव्हा खरा यशवंतराव तुम्हाला अशा कसोट्या लावल्या तर सापडेल. आणि ती कसोटी अशी आहे की या माणसानं पुस्तकं वाचताना खुण्या केल्या, पण त्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. अरुण साधूने जेव्हा हल्ला केला होता तेव्हा सरळ उत्तर दिलेलं आहे. अरुण साधू, पत्रकारांना लोक घाबरतात, पत्रकारांना पाकिट देतात. तुम्हाला गणित सांगतो आपली संस्कृती कशी आहे. मला चुकून मुंबईच्या साहित्य, आता मी धुळे साहित्याचं संमेलन झालं जरी तरी सरकारी संमेलनामध्ये डोंबिवलीला बोललो होतो. त्या संमेलनामध्ये विषय आला, संभाजी ब्रिगेडनं गडकरी नावाच्या थोर नाटककाराचा पुतळा पाडला. हा दहशतवाद आहे, आणि नथुरामचा पुतळा उभा करणं हाही दहशतवादच आहे. बोलणारा ब्राह्मण वक्ता, नाव सांगत नाही. तर आमचे बोराडे सर गमतीनं पुढं निषेध मात्र लेखी झाला संभाजी ब्रिगेडचा. नथुरामचा पुतळा उभा करण्याचा का नाही, हा प्रश्न नंतर गाजला पेपरमध्ये. पुढचंच मला उदाहरण सांगतो की पुढं बोराडे सर आमचे प्राचार्य मास्तर बिचारा, मळणीवाला कथाकार, पाचोळावाला, साधा भोळाग्रस्त, आवटे बोलत होते, संजय आवटे, आणि त्यांचा विषय होता आजचं राजकारण. तर ते बोराडे सर म्हटले, यशवंतराव चव्हाणच्या काळचं पत्रकारिता आणि वाचन याचा दबदबा किती होता ते सांगते मी उदाहरण तुम्हाला. आता दबदबा तसा आहे का. तर बोराडे सर काय म्हटले, अहो काय आवटे सर, तुम्ही पत्रकार मंडळीकडेच पाकिटे जातात, लेखकांना वास्तविक कोण विचारतोय कोण, लेखकांना विचारतोय कोण, वास्तविक कोण, निरोप प्राणी. तो आवटे फार तयारीच आहे, पण पत्रकार तो आता पूर्वी वाहिनीला होता. तर तो म्हटला, बोराडे सर यू आर राईट, तुम्ही बरोबर आहात, शामनू लेखक आहेत, कोण तुमच्याकडे पाकिट घेऊन येईल, आहेत का. बाळासाहेब ठाकरेंनी सांड म्हटलेली मोठी उपमा झाली, कारण सांड आणि इंद्राची तुलना केलेली आहे. फार प्रमोशन दिलं तुम्हाला. ऋग्वेदामध्ये सांडाची उपमा, सांड म्हणजे बैल, बलवान बैलाला उपमा दिली, फार प्रमोशन दिले तुम्हाला लेखकांना. केंद्रीय मंत्र्याचा खून भावाने केला, कादंबरी लिहिली, कथा लिहिली, काय लिहिलं, काय दाखवा की. अमेरिकेत तीच घटना घडली असती तर 2-4 सिनेमा, 2-4 कादंबऱ्या झाल्या असत्या. मला एक हळूच पोरगं म्हणते शेजारचं, पाटील सर तिथंच आडनाव मोहिते पाटील कांबळे असते तर किती सिनेमे निघाले असते, भावानं खून केला मंत्र्याचा म्हणून. ही आपली संस्कृती आहे. आणि यशवंतराव चव्हाणाला सुद्धा चव्हाण आणि निपुत्रिक म्हणण्याची वेळ आली तेव्हा आत्रेयांना माफी मागावी लागलेली आहे. याला नैतिक दबाव होता, आणि तो दबाव निर्माण झाला होता केवळ बौद्धिक सामर्थ्यावर. एरवी
या माणसाला मुलगी का द्यावी म्हणणारे एक पाटील आहेत आणि काकडे आहेत. काही माणसांचा राजकीय उदय त्यातून झालेला आहे. काय वाटलं असेल त्या माणसाला, पण सुदैव एवढं चांगलं की अतिशय चांगली पत्नी मिळाली आणि ती चांगल्या घराण्यातली बडोद्याच्या संस्कृती तयार झालेली. मित्रांनो, ह्या सांस्कृतिक उत्पादन म्हणून माणसाकडे पाहायला शिकलं पाहिजे आणि सगळ्या बाजूंचा विचार करून त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा संकट आलं इंदिरा गांधीवर त्या त्या वेळेला चव्हाणांची ढाल केलेली आहे. म्हणून मी एका लेखात म्हटलेलं आहे की हा भारतीय राजकारणातला भीम आहे. भारतीय राजकारणाचा भीम हा अर्थपूर्ण वाक्य आहे. आमच्याकडचे ज्ञानपीठवाले खांडेकर यांची ययाती कादंबरी आणि M.T. वासुदेवन नायरची सेकंड टर्न नावाची महाभारतावरची कादंबरी यावर माझा एक लेख आहे. तो बिचारा बंगलोरला मी सेमिनारला गेलो, राष्ट्रीय सेमिनार, असेही लेखक पाहिजेत मला. शामळू कुठल्या तरी दावणीचे बैल नको आहे तसा होता बिचारा. शाहू महाराजांना सगळं सांगितलं मला प्रेसला तुमचे नको आहेत पैसे. प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं होतं मला मिंद व्हायचं नाही. हा ठाकरे आणि त्याचं ब्राह्मण्याचा इतिहास कसली पुस्तकं लिहिली भयानक. आता ती प्रिंटिंग केली ती निबंध सुद्धा. काय भाषा इंटरनेट कारण थडाथड असतं, राखून आजचं काही नाही. तर त्याचेही संस्कार कुठेतरी आहेत. देशाचे दुश्मन जवळकरांचं भाषण कराडमध्ये गाजलं पण मला जरा पटलं नाही, अतिरेक होतो, हे त्यांचं वाक्य आहे. म्हणजे समन्वयवादी भूमिका. यशवंतरावांचा मधला मार्ग जो आहे ना, बेरजेचं राजकारण त्यांचा शब्द आहे. बेरजेचं राजकारण, आता वजाबाकीचं राजकारण आहे आणि चौकशा करा ED आणि CD याच्या पूर्ण काहीच नाही, वजाबाकीचं राजकारण आहे. त्यांचं मात्र बेरजेचं राजकारण होतं. असे नका सगळे दोष पूर्ण सद्गुणी देऊन असत नाही, परंतु तर्कशुद्ध विचार मांडण्याची पद्धत, साध्या माणसाला कळण्याची त्यांचं विनोदाची सेन्स बघून एकदा काय झालं ते तुमचे जाधव कोणते होते जुने पुढारी बार्शीकडचे तुळशीदास जाधव फार मोठा नेता होता. ते घटनेवरती भाषण करत होते, घटनेवरती खेड्यात, आणि लोक हळूहळू उठून जायला लागले. तर यशवंतराव चव्हाणांनी विरोध कसा केला माहिती आहे का? 2 माणसं राहिली फक्त ऐकत. आणि यशवंतरावचा विनोद बुद्धी कसे बघा, 2च राहिली माणसं ऐकत. तर त्याने विचारलं तुमचे खास आभार तुम्ही थांबल्याबद्दल. ते म्हटले आम्ही थांबलो, चादर तुमच्या पायाखाली आहे, तुमच्या भाषणाला थांबलेलो नाही. म्हणजे हे त्यांचा असा विनोद अशा तऱ्हेचा. आणि बडे सुद्धा त्यामुळे ते नमायचे आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा काही कमी प्रसंग आलेले नाहीत, पक्षांतर, उपेक्षा. परंतु त्या सगळ्यावर मात करून मला तो भीम वाटण्याचं कारण हे सांगून मी संपवणार आहे भाषण. मित्र, तो जो लेखक आहे M.T. वासुदेवन नायर, त्याला बंगलोरला राष्ट्रीय सेमिनारला बोलवलं होतं कारण त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, सत्कार करायचा होता. 12 लोक विद्वान ज्ञानपीठवाले होते तिथं हजर. मीच होतो. विमानानं गोव्यातून गेलो होतो आणि हे नाव मला दिल्लीतल्या माणसाने सुचवलं होतं. माझं नाव कुठेही महाराष्ट्रातल्या माणसाने सुचवलेलं नाही. 7 वेळा परदेशी गेलो तरी एवढं क्रेडिट महाराष्ट्राला देतो मी. तेव्हा तिथं तो साधी विचार आणि शर्ट घालून आला, अक्षरशः पायात चप्पल साध. सेकंड टर्न त्याची कादंबरी वाचलेली होती मी, मला तर बघून आश्चर्य वाटलं. सुरुवात केली त्याने बरं का त्या सेशनला, लेडीज अँड जेंटलमॅन, आय डू नॉट नो वाय आय एम इन्व्हायटेड. मला का बोलवले लोकांनी हेच मला कळत नाही. काय मला आश्चर्य वाटलं. म्हटलं काय माणूस काय, आय एम B.Com मॅन. हो, नगरात यांना आनंद होईल, आपल्या पंथातला B.Com वाला होता, तो B.Com वाला होता आणि एक मासिक मी एडिट करतो, बाकी मला काय क्रेडिट नाही. बहुतेक प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला म्हणून मला बोलवलं असावं. ऐका वाक्य काळजीपूर्वक, त्याचं वाक्य माझं नव्हे, ते पुस्तक घातले मी शिवाजीमध्ये. त्यावेळेला एक वाद झाला होता. सुताराच्या पोराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणून कर्नाटकात वादळ उठलं होतं आणि मस्ती अयंगारनं फार घाणेरडा लेख लिहिला होता, त्याची आयरं केली होती ब्राह्मणाची म्हणून. तर तो काय म्हटला माहिती आहे का? मित्र, मला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला म्हणून बोलावलं असावं, परंतु भारतामध्ये या रॉटन कल्चरमध्ये, सडलेल्या संस्कृतीमध्ये खालच्या जातीतल्या मुलाला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला तर त्याच्या आईचे संबंध ब्राह्मणाशी जोडले जातात असं जनुकीय सिद्धांत मांडतो. या संस्कृतीत मी का लिहितो हेच मला कळत नाही. अख्खा हॉल खाली छत पडायची वेळ होती आणि भारतातले 12 ज्ञानपीठवाले हजर होते. आहे धाडस नैतिक कुणाचं एवढं बोलायचं?
त्याची सेकंड टर्न मिळवून वाचा. तो आजारी होता, बायपास सर्जरी झाली होती. तो म्हणतो मला लहानपणापासून भीम आवडायचा. सर्वात शूर खरा क्षत्रिय तोच आहे. महाभारत जर क्षत्रियाचं म्हणत असाल तर अर्जुन चमचा आहे. बापरे, धर्मराज हा इम्पॉर्टंट आहे, नपुसक. आणि मला भीमाबद्दल आकर्षण वाचायचं की विद्यार्थी लहान असताना वाळूमध्ये पुरला त्याला गौरव आहे, तरी तो जगतो. तो मांडी ती फोडतो, तो तोच आहे. प्रत्येक लढाईत पुढं आहे. आणि हे सगळे काहीतरी काहीतरी करतायत. आणि त्याने इतकं उदाहरण दिल्यावर काही दिवस ते हेच उदाहरण सांगतो मी. तेच नेमकं यशवंतरावांना लागू आहे की जंगलामध्ये एक कोण पुरोहित ओरडत आला. हा नाही कोण ऋषी, एक ऋषी ओरडत आला. आणि तो ओरडत आला, म्हटलं माझ्या गायी खाल्ल्या, देश बुडाला, धर्म बुडाला. तर एकदम अर्जुन पटकन उठला, शिष्य आज्ञाधारक. अर्जुन उठला, बाण काढायला. तर मी म्हणतो जस्ट ए मिनिट, एक मिनिटभर थांब रे. त्या काळात मिनिट नव्हता, पण ही माझी भाषा. थोडा थांब रे. ते हे जंगल त्याच्या बापाचं आहे का? बापरे, असली भाषा आहे त्या कादंबरीत. आणि यायत म्हणजे दाखवा, हे जंगल त्यांच्या बापाचं आहे. खाऊ दे की देऊन गाई खाल्या तर त्याला का राखतायत का? तो कधी गवत काढतो, शेण काढतो त्यांचं. ही भाषा आहे त्या भीमाची. शिमग्याला दान वाटतात शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया, तसं एक दृश्य गाठले त्यानं. आणि तिथे सगळे भिक्षा मागायला जातात, म्हणजे तो दक्षिणा घ्यायला. तो म्हणतो ह्या देह विक्रय करणाऱ्या बायकांचे पैसे कसे शुद्ध वाटतात त्यांना. एवढा मोठा संघर्ष मल्याळममध्ये आहे. या ताकदीचं आमचं काय असतं का? गोडच गोड, गोडच गोड. आणि त्यामुळे टाईप होतं लवकर. मित्रहो, यशवंतरावांची भाषा सौम्य होती. हे परिस्थितीचं कारण होतं. निर्णय घेत असताना अनेक बंधनं होती. सर्वांना सांभाळून घ्यायला जात होतं. शिवराज मेहता अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी इतका हल्ला केला यांच्यावर, यशवंतरावांना नियोजन जमत नाही म्हणून. आणि तो प्रसंग सांगायचा राहिला. विनोद करत होते जे ICS ऑफिसर संरक्षण मंत्री झाल्यानंतर. त्या रावने इतकं सुंदर आठवण लिहिली, परकीयांनी फारच कौतुक केले. महाराष्ट्रात त्याचं भाषांतर करून आणा, काहीतरी योजना करा मॅडम तुम्ही. महाराष्ट्राबाहेरचे यशवंतराव चव्हाण यावर कोणाला तरी काम करायला हवा. त्या माणसाने एवढं जिव्हाळ्याने आठवण लिहिली की जसं ह्याला काय येते, ते बनारससारखंच इथं झालेलं. आणि हा राव म्हणतो की किसिंजरची भेट ठरली. किसिंजर अमेरिकेचा मोठा स्कॉलर आणि तो परराष्ट्र धोरणाचा अधिकारी, त्याची भारताशी भेट ठरली. आणि त्या भेटीमध्ये हा काय उजेड पाडणार असं वाक्य वापरले का ICS ऑफिसरनं. त्याला इंग्रजी सरळ बोलता येत नाही, तो स्कॉलर आहे. पण जे प्रत्यक्षात भेट झाली त्यावेळेला जे हजर होते, तर किसिंजर त्यांना रिस्पेक्टफुली हात जोडून पुढे आला. आणि त्यांनी पहिलं वाक्य वापरलं, किसिंजर आय हॅव रेड युअर बायोग्राफी. घ्या तुमची बायोग्राफी, तुमचं चरित्र मी वाचलेलं आहे, आत्मचरित्र, ऑटोबायोग्राफी. आणि नंतर जी चर्चा झाली की ICS ऑफिसरना तोंड कुठं दाखवू अशी अवस्था झाली. एवढी चर्चा सक्सेसफुल झाली. जेव्हा साधू चांगले लाखो साधू दिल्लीत, देश नाश पावेल अशी अवस्था झाली, तेव्हा त्यांना थांबवायला हाच भीम पाठवला होता इंदिरा गांधीनं. हा भीम सुद्धा प्रत्येक वेळा उभा केला आहे. आता शेवट सांगतो त्या कादंबरीचा. जेव्हा कुठं स्वर्गात चालतं आणि तो लेखक म्हणतो की खरा पुरुष द्रौपदीला सुद्धा भीमच वाटत होता, दुसरे शामळू होते. ती वर स्वर्गारोहण करत असताना खाली पडली तर एकही पांडव थांबला नाही. भीमानं हात असा दिला, मागं बघायचं नव्हतं. भीमानं हात दिला तिला. आणि नंतर स्वर्गारोहणाच्या आधी प्रसंग घडला होता तो असा आहे की थोर गुरु, आई, सगळे नातेवाईक मिळून, दरबारी मिळून निर्णय घ्यायचा होता की धर्म आता स्वर्गारोहण करणार आहे किंवा त्यानं राज्य त्याग केलेला आहे, सिंहासनावर कुणाला बसवायचा. तर निर्णय झाला की भीम बलवान आहे पण बुद्धिमान नाही. घ्या, भीम बलवान आहे पण बुद्धिमान नाही. आणि तो संतापी आहे, तो काही त्या सिंहासनावर बसायला लायक नाही. पण मधल्या काळामध्ये 2 नंबरचा भाऊ म्हणून त्याला सिंहासनावर बसवला होता. मधल्या वेळात असताना आपलं स्थित्यंतर मंत्रिमंडळ बदलत असताना मधल्या काळात कार्यवाही असतो कोणतरी प्रमुख इन्चार्ज, तसा इन्चार्ज केला त्याला. सिंहासनावर बसल्यावर त्याला एकदम आठवतो माहूत. माहूत लहान असताना तो सगळ्या समाजात मिसळायचा. हिडिंबाशी लग्न झाला माणूस आहे, इंटरनॅशनल लग्न करणारा तो माणूस आहे.
आंतरजातीय विवाह करणारा भीम खरा क्षत्रिय आहे तो, बहादर. आणि तो माहूत सांगायचा त्याला, हे बघ ध्यानात ठेव, धर्मावर जास्त विश्वास ठेवू नको. माहूत सांगायचा, तुझ्या ताकदीवर आणि तलवारीवर लक्ष ठेव. तर त्याचा विनोद करायचे सगळे, हा नुसता आमका खादाड आहे वगैरे वगैरे. ते काय झाला विनोद, तर खरा क्षत्रिय होता म्हणून विनोद झाला. हल्ले खऱ्या क्षत्रियावरच होतात, शिवाजीवर होतात, संभाजीवर होतात, सगळ्यांच्यावर होतात. हे प्रत्येक देशाचा न्याय आहे. मी संभाजीची तुलना व्हॅलेसची केलेली आहे, वेल्समधल्या. असं शेतकऱ्याचं पोरगं होतं, राजाविरुद्ध बंड केलं इंग्लंडच्या. त्याचं बरोबर आहे, जसा संभाजीला मारला त्याच्यापेक्षा क्रूर पद्धतीने मारला. तो लेख आलाय माझा, तो बाजूला पडू द्या. पण हे सर्व देशामध्ये अशा तऱ्हेनं चालत असतं. ते आपण फक्त अभ्यासलं पाहिजे तुलनात्मक पद्धतीने. मात्र इथं असं घडलं, इथं असं घडलं. एकटंच नुसतं घेतलं की मग काय खरं नाही. इथं मित्र हो, शेवटचा प्रसंग आहे. त्या भीमाला निर्णय सांगायला येतात, उठ आता, तू राजा होऊ शकत नाहीस, तू राजा होऊ शकत नाहीस. तो उठतो आणि कादंबरी 200 पानाची आहे. तो उठतो, राजवाड्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात जातो आणि ढसढसा रडायला लागतो. राजा झालो, 4 मिनिटं काशीना झालो, पण तू लढत आला आहेस, रडण्यासाठी जन्मला नाहीस. क्षत्रियानं लढायचं असतं, रडायचं नसतं, असा म्हणणारा माणूस उपपंतप्रधानापर्यंत पोहोचला हे आपलं भाग्य आहे. नमस्कार. केली होते वाकुडी वाणीट देव जाणे असला तर. थँक्यू. दर्जेदार व्याख्याते आणि रसिक श्रोते यांच्या सुरेल संगमामुळं आजचं हे पुष्प अतिशय चांगल्या पद्धतीनं गुंफलं गेलं. आपले मनापासून आभार. त्याचप्रमाणे आजच्या या व्याख्यानमालेकरता आवर्जून उपस्थित राहिलेल्या नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदे, सर्व नगरसेवक, फुलवान मॅडम, पटवेकर सर, त्याचप्रमाणे या व्याख्यानमालेसाठी उपस्थित पत्रकार बंधू, या व्याख्यानात सहकार्य करणारे ग्रंथपाल संजय शिंदे, त्यांचा सर्व स्टाफ, त्याचप्रमाणे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व पत्रकार बंधू, श्रोत्री, फोटोग्राफर आणि ज्ञात अज्ञात या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आजची हे व्याख्यान संपल्याचं घोषित करतो. एकच आपल्या माहितीसाठी, मगाशी मी सांगितलेलं आहेच, पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो. कराड नगर परिषद कराड आणि समर्थ भारत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णाकाठ सप्ताह अंतर्गत 3 दिवसीय पर्यावरणीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शुक्रवार दिनांक 3 डिसेंबर 2021 या दिवशी माननीय श्री उत्तम सावंत, उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांची मुलाखत आहे. शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांचे व्याख्यान आहे. विषय आहे पर्यावरणाचे रक्षक नागरिक. आणि रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी श्री दिलीप कुलकर्णी, लेखक, व्याख्याते आणि निसर्गप्रेमी यांची मुलाखत आहे. आपण या तिन्ही दिवशीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन करतो. आणि आजचं हे व्याख्यानाचं पुष्प या ठिकाणी गुंफल्याबद्दल सर्वांची पुन्हा एकदा. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.